बोलणं सुरू करायच्या आधी मी डॉक्टर श्रद्धा बेलवलकर देशपांडे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. परांनी आपल्याला त्यांची स्टोरी सांगितली, थोडक्यात सांगितली, पण त्यांना जी कंडिशन होती ती न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे. त्याच्यामध्ये त्या कंडिशनची काय शरीरावर असर होऊ शकतो किंवा इफेक्ट होऊ शकतो ते मला चांगलं माहिती आहे. आणि एवढे चॅलेंजेस असताना ही स्त्री एवढ्या हिमतीने पुढे जाते, खरंच फार जास्ती कौतुक असतं. आणि आपल्यासाठी समाजात राहताना अशी व्यक्ती आपल्या समाजात असणं ही खूप आपल्यासाठी कृष्ण आहे. या व्याख्यानमालेतले बाकीची व्याख्यानं त्यांच्या टॉपिक्समध्ये पण मला कळत राहतो. आता मी जे सांगणार आहे किंवा बोलणार आहे ते काही व्याख्यान नाही आहे आणि फॉर्मल व्याख्यान देण्यात मला काही फारशी आवड नाही आहे. त्याच्यामुळे आता पुढचं जाणं एक तास जे काय बोलणार आहे ते प्रवास वर्णन आहे. प्रवास वर्णन कोण आहे? माझ्याच आयुष्याचा प्रवास वर्णन आणि ते प्रवास वर्णन मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे कोणतरी बोलणारा वेगळा आहे, आपण ऐकणारा असा द्वैतभाव आपण थोडक्यात सोडून देऊन या माणसाची काय स्टोरी येते आहे. आणि मी जेव्हा माझं प्रवास वर्णन सांगतो तर तेव्हा माझी पण गंमत असते, कारण मी ट्रिपल रोलमध्ये असतो. पूर्वीच्या काही मी जेव्हा लहान होतो तेव्हा डबल रोलच्या फिल्म्स यायच्या नावावर फार कौतुक वाटायचं की अमिताभ बच्चन डबल रोलमध्ये कसा एकच माणूस दोन ठिकाणी कसा दिसू शकतो. तर या आता जे मी स्टोरी सांगणार आहे त्याच्यामध्ये मी ट्रिपल रोलमध्ये आहे. आणि ट्रिपल रोल असा की सांगणारा मीच आहे, ही स्टोरी आहे, त्यातला एक ऍक्टर मी आहे आणि त्या स्टोरीकडे एका त्रयस्थ दृष्टीने बघणारा असा एक बघ्या पण मी आहे. महाभारतात यक्ष प्रश्न नावाचं एक प्रकरण आहे. आपल्याला महाभारत बरंच माहीत असतं, पण यक्ष प्रश्न हा प्रकरण सहसा लोकांनी वाचलेलं नसतं. तर त्यातली गोष्ट मी थोडक्यात सांगतो. यक्ष प्रश्न या काळात पांडव वनवासात असतात आणि ते जेव्हा फिरत असतात वनवासात तेव्हा त्यांना एक ऋषी समोरून येतो आणि म्हणतो तुम्ही मला मदत कराल का? म्हणजे काय झालं? पूर्वी ऋषी जेव्हा यज्ञ करायचे तेव्हा आग पेटवायला अरणी आणि मंथा असे दोन इक्विपमेंट त्यांना लागायचे. तर तो ऋषी सांगतो की हरिण आलं आणि शिंग एका झाडाला घासता घासता ते अरणी आणि मंथा त्याला अडकले आणि ते हरिण पळून गेलं. त्याच्यामुळे माझ्याकडे आता अरणी आणि मंथा नाही आहे, त्याच्यामुळे मला यज्ञ करता येत नाहीये, तुम्ही मला शोधून द्याल का? युधिष्ठिर म्हणतो ठीक आहे शोधून द्या. आणि म्हणून ते पाचही भाऊ अरणी आणि मंथा शोधायला आणि त्या हरणाला शोधायला जंगलात निघतात. बरंच फिरतात शोधतात पण त्यांना काही ते सापडत नाही. शेवटी फक्त एका झाडाखाली बसतात आणि तहान लागलेली असते, उन्हाचे दिवस असतात. तर युधिष्ठिर सहदेवाला म्हणतो की जा पाणी कुठे असेल तर बघून ये. आणि सहदेव जातो आणि समोर त्याला एक तळ दिसतं. त्या तळ्यात तो पाणी घेणार तेवढ्यात त्याला आवाज येतो कुठून तरी की थांब, ते पाणी प्यायच्या आधी तुला माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावं लागतील. सहदेव आजूबाजूला पाहतो, त्याला कोणीच दिसत नाही. तो पाणी घेतो आणि पितो आणि मरतो. बराच वेळ झाला सहदेव नाही आला म्हणून युधिष्ठिर नकुलाला पाठवतो. नकुल जातो, नकुल काही वापस येत नाही. मग अर्जुन जातो, भीम जातो, कोणीच वापस येत नाही. युधिष्ठिर स्वतः जातो आणि युधिष्ठिर स्वतः जातो आणि त्याला तो तलाव दिसतो आणि त्याच्या काठी बरोबर पडलेले त्याचे 4 भाऊ दिसतात आणि त्याला खेळ होतो बरोबर पडले. तर तेवढ्यात त्याला परत आवाज येतो की तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दे आणि उत्तर नाही दिली तुझ्या भावांसारखीच गती तुझी होणार आहे. त्या बाजूला फक्त एक बगा असतो आणि तो कथा अशी आहे की ती बगा म्हणजे एक यक्ष असतो, स्थापित यक्ष असतो. आणि मग युधिष्ठिर त्याला म्हणतो की तुझ्या प्रश्न तुझी उत्तर देतो. आणि त्यांनी जे 60-70 प्रश्न विचारले त्याला यक्ष प्रश्न म्हणतात. यक्ष प्रश्न हे साधारणतः कठीण प्रश्न असतात, आयुष्यातले कठीण प्रश्न आणि मोठे सुंदर प्रश्न आहे. कोणाला जर का आवड असेल तर ते जरूर वाचावं. त्यातले 1-2 प्रश्न मी तुम्हाला सांगतो. त्यातला एक प्रश्न आहे की सगळ्यात मोठा रोग कोणता? युधिष्ठिर उत्तर देतो लोभ, ग्रीड. आज आपण ज्या काळात राहतो वॉल स्ट्रीट नावाची एक मूवी आहे, तुम्ही बघितली असेल तर त्यात ग्रीड इज गुड, लोभ हा चांगला आहे असा त्यातला संदेश आहे.
आणि युधिष्ठिर त्यावेळेला सांगतोय की सगळ्यात मोठा रोग कोणता, तर लोभ आहे. आणि आपल्याला जाणवतं की आपण लोभाने कशाच तरी मागे पळायला लागतो आणि मग आपल्याला रोग पकडतात. दुसरा त्याचा सुंदर प्रश्न आहे की गवतापेक्षा मुबलक काय, गवतापेक्षा मुबलक काय, म्हणजे व्हॉट इज मोर प्लेंटियर दॅन ग्रास. आणि युधिष्ठिराचं उत्तर आहे चिंता. आपण अगदी त्याच्याशी रिलेट करू शकतो. आणि त्यातला अजून एक मुख्य प्रश्न तो विचारतो की सगळ्यात मोठा लाभ होता आयुष्याचा. आणि युधिष्ठिर फार सुंदर उत्तर देतो, तो म्हणतो आरोग्य. आणि आज आपण ज्या काळात राहतोय त्या आता अशी वेळ आली की 50च्या वर आहे आणि एकही गोळी चालू नाही, जरा कठीण होतं. तुम्ही वेगळे ठरता. युधिष्ठिराने किती योग्य त्या काही म्हटलेलं आहे, सगळ्यात मोठा आयुष्यात सुद्धा लाभ असेल तर आरोग्य आहे. किती खरं आहे आपल्याला लक्षात येतं. आणि आरोग्याच्या शिक्षण क्षेत्रात मी काम करतोय त्याचा खरंच मला मनापासून खूप आनंद होतो. आणि मी जेव्हा विचार करतो की आज मी डॉक्टर आहे, याची मुळं कुठे आहे, मी काय झालं डॉक्टर, त्याचं मूळ जेव्हा मी शोधायचा प्रयत्न करतो आयुष्यात, तर उमरी नावाचं छोटंसं गाव माझ्या डोळ्यासमोर येतं. नांदेड जिल्ह्यातलं एक गाव, भोकर तालुक्यात आहे. आता ते उमरी तालुका झालेला आहे. तर त्या ठिकाणी माझे वडील स्टेट बँकेत होते, त्या काही ते तिथे पोस्टेड होते. छोटंसं गाव होतं, काही त्याची लोकसंख्या कदाचित 2-3 हजार असेल. तर त्या गावात माझी जी आवड निर्माण झाली मेडिकल क्षेत्रातली, त्या गावात निर्माण झाली. आणि कोणामुळे निर्माण झाली असेल तर ते डॉक्टर जाधव नावाचे MBBS डॉक्टर होते. आणि त्या काही MBBS डॉक्टरला सगळंच करावं लागायचं. सर्जरी करावं लागायची, गायनेकॉलॉजी, स्त्री लोक पेशंटही पाहावं लागायचे, सगळंच पाहावं लागायचं. आणि मला एक विचित्र आवड लागली की मी त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन बसायला लागले. तेव्हा मी 4थीत होतो. त्यांनी लक्षात आलं की या मुलाला आवड आहे. मग एकदा त्यांनी मला घरी बसवून मलेरियाचा पॅरासाईट दाखवलं होतं. मी 4थीत असताना मायक्रोस्कोप खाली हा माणूस मला मलेरियाचा पॅरासाईट दाखवतो. आणि मग तिथून कुठून तरी ती आवड अशी पुढे 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 वाढत गेली. आणि मी मला जेव्हा आयुष्याकडे बघतो, स्पेशली यंगस्टर्ससाठी, तर मी माझ्या आयुष्याला क्लासिफाय करू शकतो. पिरियड ऑफ नो कन्फ्युजन, पिरियड ऑफ कन्फ्युजन, पिरियड ऑफ लॉट ऑफ कन्फ्युजन अँड पिरियड ऑफ डायरेक्शन. असे 4 काळात गेलो आणि आपण सगळे बऱ्यापैकी त्या ह्याच्यातून जातो. तर माझा हा पहिला जो काळ होता हा पिरियड ऑफ नो कन्फ्युजन होता. मला डॉक्टर बनायचा याच्याविषयी मला बिलकुल किंवा मात्र सुद्धा शंका नव्हती. आणि मी डॉक्टर होऊ शकतो. तर MBBSला इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये माझं MBBS झालं. पण MBBS करताना एक आता दुसरा विचार माझ्या डोक्यात यायला सुरुवात झाली. तो कुठून आला विचार आहे मला माहित नाही, पण मला एक माझ्या डोक्यात फक्त येत होतं की मला 4 चौघांसारखं राहायचं नाही, मला सगळे जे करतात ते करायचं नाही. आणि असे विचार कुठून आले मला अजूनही माहित नाही, पण तो विचार यायचा की मला 4 चौघांसारखं करायचं. आणि हा विचार जेव्हा यायचा तेव्हा डोळ्यासमोर एक दुपट्टी यायचं की सगळ्या मेंढ्या आहेत, कळपातल्या चाललेल्या आहेत, मला त्या कळपातली मेंढी नाही व्हायचं. काय करायचं मला हे माहित नव्हतं, काय करायचं हे माहित नव्हतं, पण काय नाही करायचं हे समजायला लागलं. मला मेंढीसारखं राहायचं नाहीये किंवा पाण्यातल्या एका झऱ्यातल्या वाहणाऱ्या थेंबासारखं मला व्हायचं नाही की ज्याला काही कंट्रोल नाही. इकडे उतार आहे, जिकडे सगळा समाज चाललाय तिकडे मी जाणार, प्रश्न विचारणार नाही, असं मला व्हायचं नाही. मग माझा शोध सुरू झाला की आता सगळं मी डॉक्टर तर झालोय, MBBS तर झालोय, मला आवडते येते आणि मला खूप आवडायचं. म्हणजे बऱ्यापैकी विक्षिप्त स्टुडंट होतो. एकदा मला आठवतं नवीन लेक्चरर लागले होते आणि धोधो पाऊस होता, तेव्हा घरी जायचो आणि त्यांचं पहिलंच लेक्चर म्हणून ते मोठ्या आशेने आले आणि मी आलो आणि कोणीच आलं नाही. ते आले, बसले आणि मग म्हणाले की काय करायचं योगेश, मी आलोय, तुम्ही आला, तुमच्या वेळेला महत्व आहे, माझ्या वेळेला महत्व आहे, आपण लेक्चर घ्यावं. तर त्यांनी माझं एकच लेक्चर घेतलं. आज तो माणूस माझा अतिशय चांगला मित्र आहे. तर मी थोडासा विक्षिप्त होतो. बॅचशी माझं जमायचं नाही. बॅच कॉमन बंद करून चालली जायची, सुट्ट्या मारायच्या सगळ्यांनी एकत्र. मी नाही जायचं. मी त्यांना सांगायचो की बाबा मला नाही येत, मला शिकणं माझ्यासाठी आवश्यक आहे. मी माझं आयुष्य त्याच्यात टाकतोय, मी माझे पैसे त्याच्यात टाकतोय, तर त्यातनं शिकणं ही माझी जबाबदारी आहे, ती दुसऱ्यांची कोणाची जबाबदारी नाही आहे. तर असं मुलांना छान वाटतं, एखाद्या लेक्चरला गेलो, लेक्चरर नाही आले तर मुलांना खूप छान वाटतं. मला वाईट वाटायचं की माझा 1 तास माझे जे पैसे टाकले गेलेले आहेत ते वाया गेले माझे. आणि खूप धडपड केली. शिकायचं होतं तर नुसते शिक्षकांवर अवलंबून राहून चालत नाही. मेडिकल कॉलेजला असतात, तिथे पेशंट्स असतात आणि पेशंट हे तुम्हाला शिकवण्याचं खूप छान माध्यम असतं. पेशंटशी बोलून, पुस्तकं वाचून 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 स्वतःचं शिक्षण केलं. पण जसं मी सांगितलं की शिक्षण केलं आणि 4 चौघांसारखं करायचं तर काय करणार आपण. यावेळेला माझे आजोबा होते, डॉक्टर
प्रोफेसर बिडवई म्हणून. प्रोफेसर बिडवई हे भारतातले खूप मोठे कार्डिओलॉजिस्ट होते आणि ते चंदीगडहून नागपूरला बनवून आले होते. त्या काही सिम्सला काम करायचे. तर त्यांनी ते स्वतः कार्डिओलॉजिस्ट होते. त्यांनी मला एक क्लिअरली सांगितलं की मुकेश काही हो पण कार्डिओलॉजिस्ट व्हायचं नाही. ते का ते कारण ते सांगायचे पण कार्डिओलॉजिस्ट व्हायचं नाही. म्हणजे दुसरं काहीतरी कर, काही रिसर्च कर. तर हळूहळू त्यांनी माझं परीक्षा जी असते नाही तर आपलं साधारण विचार असा असतो की सगळे जे करतात त्या काही तर आमचं 2च डबे असायचे की 12वी झाल्यानंतर 3 डबे म्हणू शकतो. एक तर तू इंजिनियर होणार, डॉक्टर होणार किंवा 3ऱ्या डब्यात पडणार. तसं बिनिंग म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. बिनिंग 3च बिन्स होते. आज भरपूर बिन्स आहेत आपल्याकडे. पण नाही तर बिनिंग व्हायचं 3 डब्यात पुढे तर तुम्ही जाणार. पण हा प्रोफेसर सांगतो मला की ते नाही करायचं, 4 चौक करतात ते नाही करायचं, काहीतरी वेगळं शोध. विचार करायला लागलो की काय करायचं काय करायचं. तर त्यावेळेला इम्युनॉलॉजी नावाचा एक विषय होता. इम्युनॉलॉजी म्हणजे शरीर रक्षा विज्ञान. कठीण नाव झालं. सोप्या त्यांनी सांगायचं झालं तर कुठलं इन्फेक्शन आपल्या शरीरात शिरलं तर शरीर जे काय करतं त्याचं शास्त्र, तर ते म्हणजे इम्युनॉलॉजी. बॉडीची इम्युन सिस्टीम जी काम करते त्याच्याविषयी शिकणं म्हणजे इम्युनॉलॉजी. तर मी ठरवलं की मी त्याच्यात पुढे शिकणार आणि त्याच्यात संशोधन करणार. मग त्याच्या आधी मी MD मेडिसिन केलं मेडिकल कॉलेजमधून आणि मग बघायला लागलो की इम्युनॉलॉजी हा विषय कुठे आहे, कुठे जाऊन मी आता ते शिकणार. भारतात एकच जागा होती की ज्या काही मेडिकल डॉक्टर्स जाऊन इम्युनॉलॉजी करू शकतात. आणि ती जागा म्हणजे संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट लखनौला होती. पण मला इथे जे अवेलेबल होतं ते क्लिनिकल सायन्सेससाठी होतं. म्हणजे तुम्ही डॉक्टर म्हणून इम्युनॉलॉजिस्ट होणार, पण मला लॅबोरेटरीमध्ये जाऊन काम करायचं, एक सायंटिस्ट व्हायचं. मी जाऊन त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की मला असा असा इंटरेस्ट आहे, मला काही डॉक्टर नाही म्हणायचं, मला लॅबोरेटरीमध्ये जायचं. त्या प्रोफेसरने ऐकून घेतलं ते. त्या काही खूप ते प्रगत होतं कारण असं जर का कोणी बाहेरून कोणीतरी मुलगा आला प्रोफेसरशी बोलतो तर त्याला एक तर वेळी नाही देणार किंवा वेळात काढायचं. तर पण तिथल्या जे प्रोफेसर होते त्यांनी म्हटलं की नाही ठीक आहे, तू एक प्रोफेसर आहे त्यांच्याशी जाऊन तू संध्याकाळी भेट. मी नागपूर लखनौला गेलो होतो. संध्याकाळी त्यांनी बोलवलं. ओळखी पाहिजे काहीच नाही. आणि तो प्रोफेसर मला येऊन घरी बोलवलं त्यांनी आणि मला तुला काय करायचं. मी सांगितलं की मला हे इम्युनॉलॉजी या विषयात मला फार आवड आहे आणि मला प्रयोगशाळेत काहीतरी करायचं आहे. प्रोफेसर रामनाथ मिश्रा म्हणून होते आणि उरिया माणूस. शांत म्हणाले की वी डॉक्टर्स आर नॉट क्रिश्चियन टू थिंक लाईक रिसर्च. आपण डॉक्टर सेवा देणारे आहोत, खूप रिसर्च वगैरे आहे की आपली भांगड नाही आहे. सो यू शुड थिंक. परत विचार कर की तुझे जमणार आहे का असं म्हणून त्या माणसाने माझे 1 तास बौद्धिक घेतलं. ओळखीचा बाळगीचा कोणी नाही. एक 15 मिनिटाची ओळख झालेली. त्या प्रोफेसरच्या घरी बोलवलं आणि तिथे माझं बौद्धिक घेतलं 1 तास आणि ते मी पूर्ण शांतपणे ऐकलं आणि शेवटी सांगितलं की नाही मला हेच करायचं. ठीक आहे, बऱ्यापैकी वेळा दिसतोय ये. तर पण त्यावेळेला जी एंट्रन्स एक्झाम होती ती फक्त क्लिनिकल सायन्सेससाठी होती. तर मी ट्राय केली आणि नॅशनल एंट्रन्स एक्झाम ती पास करून मी गेलो त्यांच्याकडे. पण मी हे त्यांना सांगत गेलो की मला ते क्लिनिकल सायन्सेसमध्ये नाही करायचं, मला प्रयोगशाळेत रिसर्च करायचं. 3-4 महिन्यानंतर एक पोझिशन ओपन झाली आणि तसं पाहिलं तर डॉक्टरच्या दृष्टीने ते डिमोशन होतं. कारण त्या काही त्याचा पगार 20,000 होता आणि मी लॅबमध्ये गेल्यानंतर 5,000 होणार होता. साधारणतः 1999 सालची गोष्ट. तर ती डिमोशन होणार होतं पण मी वाट बघत होतो की माझं डिमोशन कधी होणार. आणि ज्या दिवशी इंटरव्ह्यू होता त्याच्या 7 दिवस आधी मला हेपेटायटिस झाला. म्हणजे डोळे पूर्ण पिवळे. मी चालू सुद्धा शकत नव्हतो इंटरव्ह्यूला. माझ्या एका मित्राने कारमध्ये घातलं. मी कॅम्पसमध्येच राहायचो, मोठा कॅम्पस आहे लखनौला. तिथून त्यांनी कारमधनं मला डिपार्टमेंटमध्ये सोडलं. मी गेलो, मी इंटरव्ह्यू दिला तिथून सरळ घरी गेलो. पास होईल की नाही मला माहीत नव्हतं, पण मी पास झालो त्याच्यात. तर मी पहिल्यांदा प्रयोगशाळेत काम करायला लागलो आणि मी त्यांना हे सांगितलं होतं की प्रयोगशाळेत काम करावं असं मला वाटतं. बरेच वेळा आपल्याला तरुणांना असं वाटत असतं की काहीतरी करावं, वेगळं करावं. पण बरेच वेळा ते इन्फॅच्युएशन पण असू शकतं, म्हणजे खोटं प्रेम. तर मला हे तपासून पाहायचं होतं की खरंच मला ते आवडत आहे की काहीतरी डोक्यात शिरलेली भन्नाट आयडिया आहे. बरेच पेरेंट्स दिसत आहेत त्याच्यामध्ये ते ॲटलीस्ट रिलेट करू शकतात त्याच्याशी. तर मी ते करून पाहायचं ठरवलं. तर हा जेव्हा प्रश्न येतो की मला हे आवडत आहे पण ते खरंच मला आवडत आहे का, त्याचं उत्तर काय. याचं उत्तर मला जे सापडलेलं आहे ते करून पहा. करून आपल्याला कळेल. जर का तुम्ही त्यात बसणार असाल तर बसाल, नाही जाणार. तुम्हाला ते अनुभवच तुम्हाला सांगेल की बाबा तुम्ही याला त्या गोष्टी करायला. म्हणून मला तो अनुभव घेऊन पाहायचा होता. मी अनुभव घ्यायला लागलो आणि मला ते आवडायला लागलं. आणि मग ते गेल्यानंतर तिथल्याच प्रोफेसरने सांगितलं की नाही तुला या बेसिक सायन्समध्ये आवड आहे तर तू इथून पुढे जा. आता इथून पुढे झालं तुझं शिक्षण, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीला जा. मग मी दिल्लीला गेलो.
अमेरिकेत पोस्ट डॉक्टरल फेलोशिप मिळाली, तिथे काम करायला लागलो. आणि काम करायला लागलो, काम भयानक आवडायचं, कारण त्याच्यात जे मी काम करत होतो ते मॉलिक्युलर लेवलवर किंवा सेल लेवलवर होतं. म्हणजे पेशी कशा काम करतात, मेंदूतल्या पेशी कशा काम करतात हे शिकायचं काम होतं. तर ते शिकताना खूप आनंद होत होता, कारण मी जे करत होतो ते रिसर्च मेंदूचे असे फंक्शन शोधून काढायचा प्रयत्न करत होतो की जे कोणी केलेलंच नाही आहे. जेव्हा एखादा बेसिक सायन्स मधला सायंटिस्ट काम करत असतो तेव्हा बरेचदा तो पहिल्यांदा डिस्कवर करत असतो की एखादा मॉलिक्युल आहे त्याचं शरीरातलं काम काय आहे, किंवा एखादा रेणू आहे, अणुरेणू आहे, त्यांच्या शरीरातले काम काय आहे. तर हे शोधण्याचं काम करताना खूप आनंद वाटत असतो, कारण प्रत्येकदा तुम्हाला माहित असतं की जगातले कदाचित तुम्ही पहिलेच आहात की जो या मॉलिक्युलचं काम शोधून काढतो. छोटंसं काम असतं, शरीरात करोडो मॉलिक्युल्स आहेत, करोडो फंक्शन्स शरीराचे असतात, त्यातून तुम्ही एक छोटीशी गोष्ट शोधून काढत असता. पण मी पहिला आहे याचा एक आनंद होत असतो तुम्हाला करताना. तर त्याच्यामुळे मला फार आनंद होत होता आणि त्याला छान चालू होतं. मला काही पगार फार नव्हता, कारण रिसर्चमध्ये बेसिक रिसर्चमध्ये अमेरिकेत पगार फार नसतो, पण जे राहणीमान असतं ते बऱ्यापैकी कम्फर्टेबल असतं. भरपूर तुम्हाला मोठी लायब्ररी असते वाचायला, आणि आयुष्य कूल असतं. आजच्या भाषेत बोलायचं तर फार कूल असतं आयुष्य. तर ते छान चालू होतं. आणि असंच मी एकदा प्रयोगशाळेत एक्सपेरिमेंट करत होतो, आणि त्या प्रयोगशाळेत तो एक्सपेरिमेंट करण्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या मी जमा केल्या, एक्सपेरिमेंट केला, आणि त्यात काही फारसं निघालं नाही. जेव्हा आपण म्हणतो एखादा एक्सपेरिमेंट करतोय त्याच्यात हा नेहमीच धोका असतो की त्याचं काही निघणार नाही. आपण हे विसरून जातो की एक्सपेरिमेंट करताना तुम्हाला यश मिळू शकतं किंवा अपयशही मिळू शकतं. त्या एक्सपेरिमेंटचाच तो भाग आहे. आणि तो एक्सपेरिमेंट फेल झाला, आणि आम्हाला बेसिक सायन्समध्ये एक्सपेरिमेंट फेल होण्याची सवय असते. तुम्ही जेव्हा 1000 एक्सपेरिमेंट करता तेव्हा त्यातलं काहीतरी तुम्हाला 1-2 वेळा सक्सेसफुल फाइंडिंग मिळतं. उरलेल्या 998 वेळा तुमचं काहीतरी सक्सेस नसतं. पण हा एक्सपेरिमेंट वेगळा होता, कारण याचा जो खर्च झाला तो $2000 होता. त्याच्यासाठी जी साधन सामुग्री लागली ती $2000ची होती. तेव्हा मला विचार यायला लागला $2000 म्हणजे त्या काही भारतातले ₹1 लाख होते. आता भारतातला माणूस तिथे बसतोय अमेरिकेत, आणि एक त्याच्या मेंदूची काहीतरी खाज आहे म्हणून $2000चा प्रयोग करतो, तो अनसक्सेसफुल होतो. ₹1 लाख उडून जातात. हेच ₹1 लाख जर का भारतात घेऊन गेलो असतो तर कदाचित 250 लोकांचे जीव वाचले, कदाचित 200 लोकांचे जीव वाचले. आणि मी मला जो आनंद मिळतोय त्याच्यासाठी मी असे लाखो रुपये उडवतोय, हा करायचा मला अधिकार आहे. आणि हा प्रश्न आतून मला पडायला लागला की हा करायचा तुला अधिकार आहे का, आणि आतून उत्तर आलं नाही. भारतासारख्या देशात की जिथे आजही लाखो करोडो लोक पैसे नाही, 100 रुपये नाही, 1000 रुपये नाही म्हणून मरतात, तिथे फक्त माझ्या बुद्धीची खाज आहे, मला आनंद मिळतोय त्यातनं, असं करण्याचा मला अधिकार नाही असं आतून उत्तर यायला लागलं. तेव्हा अमेरिकेत राहून जवळपास 6 वर्ष झालेली होती. नवीन अस्वस्थता मनात सुरू झाली. 6-6.5 वर्ष खूप कम्फर्टेबल लाईफ होतं, जे पाहिजे तिकडे प्रवास चालू होता, आणि एक नवीनच तून निघाली की आता अस्वस्थ वाटतंय. अमेरिकेत आहे, सुख समाधान सगळं आहे, पण आतून अस्वस्थ आहे. आणि आतून एकसारखं अस्वस्थ असतं तर माणूस जगू नाही शकत. तुम्ही कुठल्या तरी चिंतेत असाल आणि आपण एखाद्या राजवाड्यात नेऊन ठेवलं तरी माणूस काही आनंद उपभोगू नाही शकत. तर ती अस्वस्थता सुरू झाली की जे काही होतं हे काही बरोबर नाही आहे. आणि दुसरा प्रश्न असा आला जो मी काय घालवत आहे, मला उरलेलं आयुष्य असं घालवायचं आहे का की ज्याच्यात मला फक्त बौद्धिक आनंद मिळतोय, त्याच्यातनं बौद्धिक क्रिया होत आहेत, पण जिथे गरज आहे तिथे मी पोचू शकत नाही. आणि डॉक्टर असल्यामुळे तो अजूनच जास्ती प्रकर्षाने जाणवत होतं की हे योग्य आहे, कारण आतून उत्तर नाही, योग्य नाही. मी जेव्हा MBBS नंतर जेव्हा इम्युनॉलॉजीचा विचार केला होता तेव्हा दुसरा विचार माझ्या डोक्यात आला होता, तो म्हणजे पब्लिक हेल्थ. पब्लिक हेल्थ म्हणजे सामाजिक आरोग्य. सामाजिक आरोग्य म्हणजे मोठ्या समाजाला आरोग्य कसं द्यायचं याचा विचार करा. एक डॉक्टर जेव्हा आपण असतो तेव्हा कसं क्लिनिकमध्ये एक पेशंट येतो, त्याला तुम्ही ट्रीटमेंट देता, तो जातो दुसरा येतो, तो जातो तिसरा येतो. एकेका पेशंटला तुम्ही कशी केअर देऊ शकाल याचं शिक्षण होतं. सामाजिक आरोग्यात एका जिल्ह्याला तुम्ही कसं आरोग्य देणार, एका राज्याला तुम्ही कसं आरोग्य देणार, याचे विचार, याच्या स्ट्रॅटेजीज, हे सगळं सामाजिक आरोग्य आहे. तर सामाजिक आरोग्य हा माझा दुसरा आवडीचा विषय होता, आणि त्याच्यावर मी प्रिपेअरही केलं होतं MBBS. आणि मला तो इतका आवडायचा की मला आठवतं की त्याचं सामाजिक आरोग्याचा फायनल विषय होता, आणि त्याच्यात एक शॉर्ट नोट आली होती, त्याला आईसबर्ग फिनॉमिनन म्हणतात. आईसबर्ग म्हणजे डॉक्टरला जेवढं दिसतं क्लिनिकमध्ये त्याच्या 10 पट समाजात असतं, आणि डॉक्टरला दिसतच नसतं. डॉक्टरला जेवढे पेशंट क्लिनिकमध्ये येणार तेवढ्यावरच तो त्याचे ठोकताळे बांधणार.
तर आईसबर्ग फिनॉमिननवर एक शॉर्ट नोट आली आणि मला त्यावेळेला चित्र काढायला आवडायचे, मी माझेच डायग्राम्स बनवायचो आणि मला तो विषय इतका आवडायचा की मी ते शॉर्ट नोटच्या ऐवजी लॉंग नोट लिहिली, त्याची पूर्ण डायग्राम काढली, रंगवला तो आणि त्याची परिणिती अशी झाली की मी ऑलमोस्ट फेल झालो त्या विषयात, कारण उरलेली लॉंग नोट माझी सुटून गेली. तर आयुष्यात मिळाला, आपण त्याला खंड म्हणतो, तर आयुष्यात मला पहिल्यांदा 100 पैकी 45 मार्क कुठल्या विषयात मिळाले तर सामाजिक आरोग्य या विषयात मिळाले. पण हा सामाजिक आरोग्य मला आवडणारा विषय होता. आय नेव्हर केअर्ड मला किती मार्क मिळाले, कारण माझी जर्नी ही कधी मार्कांविषयी नव्हती. माझी जर्नी होती की मला काय आवडतंय आणि मला काय योग्य वाटतंय. तर मग मला विषय असा यायला लागला की इम्युनॉलॉजी नाही तर मग कदाचित सामाजिक आरोग्य विषयात मी काहीतरी करायला पाहिजे. माझं MBBS झाल्यानंतर मी डॉक्टर अभय बंगांना भेटलो होतो. माझे जे आजोबा होते त्यांचे ते पेशंट होते, तर त्या काही माझ्या आयडियाज क्लिअर नव्हत्या, त्याच्यामुळे मी असं ठरवलं की पहिले इम्युनॉलॉजी करू, कारण मला ते खूप छान वाटत होतं. काहीतरी नवीन डिस्कवर करतोय, काहीतरी तुम्ही DNA किंवा RNA असं अति सूक्ष्म पातळीवर जाऊन काम करताय, याचा मला खूप आनंद वाटत होता. पण हा जो प्रवास होता की मला जे आवडतं त्याच्यात सुख मिळत नव्हतं. आणि अमेरिकेत भौतिक सुख असताना सुद्धा मी आतून नाराजी येत होती, म्हणून मी असं ठरवलं की मी डॉक्टर अभय बंगांना लिहायचं. मी 10 वर्षानंतर परत त्यांना ईमेल लिहिली 2006 साली की मी पाहिलं अमेरिका असं की मला राम सापडत नाहीये, मला काही माझं मिशन सापडत नाहीये. तर ते म्हणजे ठीक आहे, तू येऊन बघ इकडे. म्हणून 2007 साली आम्ही सर्च पाहायला गेलो. पहिल्यांदा मी गडचिरोलीला गेलो पैशात आणि तिथलं काम बघितलं. डॉक्टर अभय बंगांचं जे मोठं काम आहे ते म्हणजे ग्रामीण भागातले बालमृत्यू कमी करणं. गडचिरोलीमध्ये बालमृत्यू खूप होतात, कुठल्याही मागास भागात भारताच्या बालमृत्यू खूप होतात आणि बालमृत्यू खूप आहेत, पण ते कमी करायला डॉक्टर्स नाही आहेत. आजही गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या 10 लाख आहे, MD पीडियाट्रिक्स एकही नाही आजही. तर अशा जिल्ह्यात बालमृत्यू कसे कमी करायचे ही आजची मी परिस्थिती सांगितली. डॉक्टर अभय बंग 1990 साली 88-90 सालची गोष्ट आहे की बालमृत्यूला खेड्यात होत आहेत, तर डॉक्टर जायला तयार नाही किंवा डॉक्टर नाहीच आहे तिथे, तर मग बालमृत्यू होऊ द्यायचे का? तर त्यांनी असा उपाय काढला की आपल्याला बालमृत्यू गाव पातळीवरच कमी करता येतील का, म्हणून त्यांनी स्त्री आरोग्य दूत म्हणजे गावातल्या 5वी ते 7वी शिकलेल्या स्त्रियांना ट्रेनिंग दिलं. ते लहान बाळांचे प्रॉब्लेम समजायचे आणि त्याला ट्रीटमेंट द्यायचे, आणि हे जगातलं पहिलं अशा प्रकारचं संशोधन होतं. आम्ही ते बघायला गेलो 2007 साली. आई बाबाही सोबत होते, माझी पत्नी मुलांसोबत होती. आणि गडचिरोलीच्या अलीकडे गडचिरोली निघाल्यानंतर सर्च आणि गडचिरोलीच्या मध्ये बोदली नावाचं गाव आहे, तिथे अंजनाबाई उईकीकडे गेलो. अंजनाबाई 7वी शिकलेली, आदिवासी बॅकग्राऊंडची, चंद्रपूर जिल्ह्याची राहणारी, पण लग्नानंतर गडचिरोलीच्या शेजारी येऊन राहायला लागलेली. शिकायची इच्छा होती, हुशार होती, पण 3 मुली होत्या, वडिलांना ते शिक्षण नाही करू शकलं म्हणून कारण 12-13 वर्षी लग्न करून गेलो. आणि अंजनाबाई राहते तिथे. आम्ही गेलो अंजनाबाईला भेटायला. तिने मला दाखवलं की लहान मुलं आपण तपासायला जाऊ म्हणे, म्हणून ते गावातले जे बाळ होते ते तपासायला गेलो. तपासणी सुरू करायच्या आधी तिने साबण घेतला, हात असे धुतले छान, आणि असे धरून ती उभे राहिली. ती बोलते आमच्याशी 5 मिनिटं, ती हात असं धरून उभे आहे, ती बोलते आमच्याशी. हँडसअप बोलते ती. मग लक्षात आलं की ती तसे हात कोरडे नाही केले तर तिला टॉवेल वापरावं लागेल, आणि गावाचा टॉवेल काही फार स्वच्छ नाही राहणार. पहिल्यांदा आहा वाटला आयुष्यात की दिस इज अ लेडी हू इज फॉलोइंग अ प्रोटोकॉल. अमेरिकेत गेल्यावर एक गोष्ट खूप लक्षात आली होती की अमेरिकन लोक प्रोटोकॉल बऱ्यापैकी फॉलो करतात. एखादा देश चालला तुम्हाला फार हुशार लोक नसले तरी चालतात, पण प्रोटोकॉल पाळणारे लोक असेल तर देश अगदी सहजपणे चालू शकतो. 10वीतले मुलं सुद्धा अमेरिकेत त्यांना प्रोटोकॉल दिला तर तसा फॉलो करतात. आणि आपल्या भारतीयांची खासियत ही आहे की प्रोटोकॉलला बायपास कसं करायचं याच्यावर आपला सगळा विचार चालू. स्टेप 1 to स्टेप 10 असेल तर त्या पहिल्यावरून 10व्यावर कसं जाऊ याच्यात आपला खूप वेळ खर्च होतो, आणि ते करता करता आपण डिसऑर्डर क्रिएट करतो. ही बाई आहे 5वी 7वी शिकलेली, खेड्यातली, गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात 5 मिनिटं प्रोटोकॉलनं लिहिलंय, पण 5 मिनिटं हात वरती करून उभी राहते. फारच आश्चर्य होतं. मग तिने अगदी व्यवस्थित मेथॉडिकली त्या मुलाला बघितलं आणि घरी आलो. आणि घरी आल्यानंतर एक बाजूला मुलगा होता, ती म्हणते साहेब हा मुलगा त्याला मी वाचवलाय. काय झालं? पण साहेब जन्माला तेव्हा 900 ग्रॅमचा होता. 900 ग्रॅमचा होता. 900 ग्रॅमचा मुलगा शहरातल्या हॉस्पिटलमध्ये वाचणं कठीण असतं. अमेरिकेतल्या हॉस्पिटलमध्ये चॅलेंजिंग होऊ शकतं. 900 ग्रॅमचा कसा काय होतो? काय झालं सांग? पण हा 900 ग्रॅमचा झाला.
सरकारीला घेऊन गेले, ते तिथल्या भाषेत सांगायचं तर सरकारीला घेऊन गेले, म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला घेऊन गेले. त्यांनी सांगितलं बाई कशाला आणलं, म्हणणार नाही घेऊन जा घरी. आणि डॉक्टर कधी कधी रियालिटी सांगताना बरेच इन्सेन्सिटिव्ह होऊन जातो, त्याचं ते उदाहरण होतं. ती घेऊन आली घरी. मग त्यांनी सर्चच्या हॉस्पिटलला आणला, तर सर्चच्या हॉस्पिटलला डॉक्टर काय सांगणार, नऊशे जस्ट व्हेरी डिफिकल्ट टू सर्वाइव्ह. म्हणून सर्चच्या हॉस्पिटलमध्ये तिला वापस पाठवलं. मग तू काय केलं, पण मी आईला सांगितलं यू हॅव नथिंग टू लूज. बरोबर आहे की तिथे त्यांनी नाही सांगितलं, इकडे नाही सांगितलं, म्हणजे या मरण्यात 80% चान्स आहे की या मरणार आहे, तर मला काही गोष्टी करून बघू दे, मला काही शिकवल्या सर की त्या मी करून बघतो. मग काय केलं, म्हणजे काय नाही, त्याला सांगितलं आईला बाळाला की तुम्ही एका खोलीत राहायचं, दुसऱ्या खोलीत त्या खोलीत जायचं नाही. 1990 सालची गडचिरोली, छोटे छोटे फॅश कच्ची घरं. आणि मी म्हणे आईला सांगितलं की संडास झाली की याचं लंगोट बदलायचं, साफ ठेवायचं. मग सांगितलं की फक्त आईचंच दूध पाजायचं, बाकी काही पाजायचं नाही. हे गडचिरोलीत फार महत्त्वाचं ठरतं, कारण आजारी झालं बाळ तर बाहेरचं वरचं द्यायला लागतं, आणि वरचं दिलं तर बाळ मरण्याची शक्यता अजून जास्त होती. त्याच्यामुळे ते सांगितलं की याला आईचं दूध सोडून दुसरं काही द्यायचं नाही. आणि म्हणे मग मी 100 पॉवरचा बल्ब घेतला आणि त्या बाळापासून साधारणतः 1.5 फूट उंचीवर लावून टाकलं. आणि माझ्याकडे एक इंजेक्शन होतं जेंटामॅक्सिनचं, जे सर तिला शिकवलं होतं द्यायचं, की जंतुदोष झाला मुलाला. एवढे लहान मुलांना जंतुदोष होण्याची खूप संभावना असते. 900 ग्रॅम वजन असेल, एक अंदाज म्हणून ज्यांना माहीत असेल, साधारणतः बाळाचं वजन 250 किंवा 2500, म्हणजे 2.5 किलोच्या वर पाहिजे. नॉर्मल बाळा जी असतात ती 2.5 किलोच्या वरची असतात. इकडे 900 ग्रॅमचं छोटंसं बाळ आहे, कारण एका विसावर व्हावेल किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं एवढंसं बाळ आहे, तर त्यांना जंतुदोष खूप इझिली होतो. म्हणून मग ते जेंटामॅक्सिनचं इंजेक्शन आणि ते बाळ वाचलं. आता ही 5वी शिकलेली बाई, आमच्याकडे निओनेटॉलॉजी नावाचं शास्त्र असतं, नवजात बाळांना वाचवायचं कसं, त्या निओनेटॉलॉजीची तिने 5 प्रिन्सिपल सांगितलं. 5वी 7वी शिकलेली बाई, आणि मला कोणते माझ्या थोड्यात झापड मारता थोड्यात असं जाणवलं. तिथे 5वी 7वी शिकलेली बाई तिच्या गावात बाळं वाचवते आहे, आणि भारताचा स्वतःला नागरिक म्हणणारा इथून पळून गेलेलं मी अमेरिकेत बसून माझ्या मेंदूला जी खाज येते त्याच्यासाठी $2000 खर्च करतो. आणि खडकिरी डोळे उघडले जातात. अस्वस्थता होती, पण अस्वस्थता नुसती अस्वस्थता असून चालत नाही, कुठेतरी प्रकाशही लागतो, आणि ती प्रकाश म्हणजे अंजनाबाई होती. आणि तिचं बघितलं का, मी संध्याकाळी आलो आणि संध्याकाळी डॉक्टर अभयवंतांना सांगितलं की मी सगळं सोडून येतोय अमेरिकेत. त्यांनी आईवडिलांशी डिस्कस केलं नव्हतं, पत्नीशी डिस्कस केलं नव्हतं, आम्ही सगळे एकत्र बसलो होतो, त्यांच्यासमोर मी हा बॉम्ब टाकला. ठीक आहे, त्यांनी बरेच सवय असते, असे बरेच जण लोक येतो म्हणतात, पण ते नेव्हर टर्न. त्यावेळेला असं एकदम खूप भावनेचं एकदम उदाहरण येतं, आणि त्यावेळेला म्हणतात लोक ठीक आहे ओके. तर मग आम्ही वापस जाताना माझी बायको म्हणाली पण तू तर मला विचारलंच नाही. ती म्हणाली की मी माझं पॅथॉलॉजीचं शिक्षण करते. त्यावेळेला अमेरिकेत मी न्यूरोलॉजीचं शिक्षण करत होतो, ती पॅथॉलॉजीचं शिक्षण करत होती. मी क्लिनिकल सायन्स म्हणजे रिसर्च सोडून आम्ही क्लिनिकल ट्रेनिंग घेत होतो. म्हणजे आपण जरूर येऊ, पण आपण माझं ट्रेनिंग झाल्यावर येऊ, कारण म्हणजे मी तिथे MD पॅथॉलॉजी करते. भारतात MD मिळणं खूपच कठीण आहे. MBBS नंतर अमेरिकेत MD मिळणं सोपं आहे, भारतात MD मिळणं फार कठीण आहे. त्यामुळे आपण ते पूर्ण करू आणि येऊ. आणि मागे होऊन बघताना असं लक्षात आलं की ते 3 वर्ष आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण मनाची जी बांधणी करावी लागते कठीण परिस्थितीत काम करताना, तर सगळ्यात महत्त्वाचं मनाची बांधणी असते, ती करायला मला 3 वर्ष वेळ मिळाला. त्यांनी डॉक्टर बंगांना लिहिलं, मला फार वाईट वाटत होतं की आम्ही 2010 साली संपूर्ण आम्ही रुग्ण राहिलो. त्यांना त्यांच्यासाठी कदाचित हा रुटीन अनुभव असेल की आता हे काही गेले हे येत नाही, पण आम्ही खूप सिरियस होतो तेव्हा. तर मग आम्ही सांगितलं आमच्या तिथे मित्रांना, तर सगळ्यात पहिले रिॲक्शन होती भारतातले जे मित्र होते त्यांचं तुम्ही सगळं पागल झाल्यावर. कारण न्यूरोलॉजीचं ट्रेनिंग संपल्यानंतर मी तिथे न्यूरोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस केली असली तर अमेरिकेतल्या 10% श्रीमंत लोकांमध्ये माझी गणना होणार. अमेरिकेत मी इतके वर्ष राहिलो होतो, पण मी रिसर्चचं काम केलं होतं, त्याच्यामुळे पैसे बनाना कमी हुआ ही नाही. आज आपण म्हणतो की मेकिंग मनी, तसं कधी झालंच नव्हतं. तर लोकांनी आम्हाला प्रश्न विचारले आणि ऍक्च्युअली त्याचा खूप छान उपयोग झाला. मी लोकांनी आम्हाला जे प्रश्न विचारले त्याला मी यक्ष प्रश्न म्हणतो, आधुनिक यक्ष प्रश्न. पहिलं त्यांनी प्रश्न विचारला की बाबा तुझं न्यूरोलॉजिस्ट आहे, तिथं तर काही MRI नाही आहे, तू काय करशील? व्हॅलिड आहे. मी न्यूरोलॉजिस्ट आहे, अमेरिकेतल्या एका मोठ्या युनिव्हर्सिटीतनं मी न्यूरोलॉजीचं ट्रेनिंग घेऊन येतो आहे, आणि गडचिरोलीत MRI नाही, CT स्कॅन नाही, काय करशील तू?
एकदम पहिलाच बॉल जो आला तो यॉर्कर आल्यासारखा झाला. आम्ही विचार करायला लागलो की याचं काय होतं. तर त्याचं उत्तर मला असं सापडलं की मी न्यूरोलॉजिस्टच नाही आहे, मी न्यूरोलॉजिस्ट ही आहे. तर च आणि ह याच्यामध्ये फार फरक आहे. तर मी त्याला सांगितलं की मी न्यूरोलॉजिस्ट ही आहे. न्यूरोलॉजिस्टच्या आधी मी MD मेडिसिन आहे. मेडिसिन मध्ये माझं ट्रेनिंग झालेलं आहे. तर मी मेडिसिनचे पेशंट पाहू शकतो. मी याला झूमिंग आउट एक्सरसाइज म्हणतो. कधी कधी आपण खूप स्पेशलाइज होऊन जातो तर आपलं विजन कमी कमी व्हायला लागतं. तर झूमिंग आउट एक्सरसाइज म्हणजे काय, मी न्यूरोलॉजीच्या आधी MD मेडिसिन आहे. MD मेडिसिनच्या आधी मी MBBS आहे. मला गरज पडली तर छोटी छोटी सर्जरी शिकवल्या गेलेल्या आहे. ते विसरलो आहे मी, पण मला शिकू शकतो असं नाही, शिकूच नाही शकणार. छोटे छोटे सर्जरीज करताय मी, खूप मोठ्या सर्जरीज नाही करता येणार, त्याच्यासाठी निष्णात लोक लागतात. पण त्याच्याही आधी मी काय आहे का, MBBS व्हायच्या आधी मी काही आहे का, मी माणूस आहे. एक माणूस म्हणून आपण अनंत गोष्टी करू शकतो. मला कधी कधी भीती वाटते की जेव्हा ते डॉक्टर लावलं जातं तेव्हा तुम्ही मला एखाद्या छोट्याला पोत्यात टाकून तर बंद नाही करत आहे, आणि मला नेहमी भीती असते. तर आपण हे विसरून जातो की एक माणूस म्हणून मी अनंत गोष्टी करू शकतो. एक माणूस म्हणून मी लोकांना खूप उपयोगी ठरू शकतो, डॉक्टर नसताना. तर आम्ही त्यांना उत्तर दिलं की आम्ही न्यूरोलॉजिस्टही आहोत. न्यूरोलॉजी हे माझं साधन आहे, मी त्याचा गुलाम नाही आहे, न्यूरोलॉजी माझं गुलाम. कधी कधी आपण म्हणतो पण मी ते इंजिनियर आहे. अरे इंजिनियर इज अ टूल, बीइंग एन इंजिनियर इज अ टूल दॅट यू हॅव. असं म्हणू शकतो का की आता मी सुतार आहे आणि करवत आहे आणि फक्त करवतच वापरणार, असं नाही. त्याला गरज पडली तो हातोडी वापरतो, गरज पडली तर अजून ते इक्विपमेंट वापरतो. त्याच्यामुळे हे आपल्याला लक्षात राहायला पाहिजे की आपण साधनं मोठं की जो ज्याच्याकडे आहे ती साधनं तो मोठा, ज्याच्याकडे आहे साधनं तो मोठा. म्हणून आम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर आमच्यासाठी सॅटिस्फॅक्टरी दिली. माझा तो पहिला प्रश्न संपला. दुसरा प्रश्न त्यांचा आला, पण इथे तू पेशंटची सेवाच करतोय, तू म्हणतो तिकडे पेशंटची सेवा करायला चालला, इथे तू पेशंटची सेवाच करतो. अगदी बरोबर प्रश्न आहे. आणि मी जिथे काम करत होतो अमेरिकेतलं, तर ते तिथलं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल होतं. म्हणजे तिथले जे सगळे गरीब पेशंट आहेत ते त्या हॉस्पिटलमध्ये येणार. हा मोठा कठीण प्रश्न होता की इथे पेशंट आहे तिथे पेशंट आहे, मी याचं उत्तर कसं द्यायचं. तर विचार करायला लागलो की लेट्स बिगिन विथ द एंड. म्हणजे कसं की समजा आता मी आज मरायला टेकलोय आणि मी माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहतोय. तर मागे वळून पाहताना ते आयुष्य मी कसं जगलो याच्याविषयी जर का मला लिहायचं असेल तर मला कुठलं नॅरेशन आवडेल किंवा कुठलं माझ्याबद्दल लिहिलं गेलेलं मला आवडेल. एक नॅरेशन असं असू शकतं की बाबा हा भारतात होता, शिकला, अमेरिकेत आला, अमेरिकेत छान त्यांनी रिसर्च केलं, मोठ्या हॉस्पिटलमध्ये तो न्यूरोलॉजिस्ट झाला आणि तिथल्या गरीब पेशंटची सेवा करून गेला. असं एक नॅरेशन राहू शकतं मरायच्या. दुसरं नॅरेशन असं राहू शकतं की तो अमेरिकेत गेला, शिकला न्यूरोलॉजी, आणि त्या न्यूरोलॉजीचा उपयोग तो भारतातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना द्यायला करायला लागला. कुठलं नॅरेशन मला चांगलं वाटतं दोनपैकी मरायच्या आधी? मला हे दुसरं नॅरेशन चांगलं वाटतं. त्याच्यामुळे त्याला उत्तर आम्ही असं दिलं की या दोन नॅरेशन पैकी मला हे दुसरं नॅरेशन चांगलं वाटतं की आयुष्यात काय करायचं हे मला चॉईस आहे. आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी त्याच्या चॉईस नसते, पण बऱ्याचशा ठिकाणी चॉईस असते तिथे आपण चॉईस नाही. या ठिकाणी आम्हाला चॉईस होती. आम्ही म्हटलं की आम्ही अशी चॉईस करू की मरायच्या आधी आम्हाला हे जर का लिहिलेलं असेल तर आम्हाला जरा जास्त चांगलं वाटेल. त्याच्यामुळे दुसरं एक यक्ष प्रश्नाचं उत्तर आमच्यासाठी आम्ही दिलं. तिसरा व्यक्ती प्रश्न विचारला, आपण खरे गडचिरोलीत जात आहे, तिथे नक्षली आहेत, तिथे स्नेक्स आहेत, साप आहेत, मलेरिया आहे, वरून जा. काही प्रश्न महत्वाचा होता. मग आम्ही विचार करायला लागलो की याची कॉरलरी काय, म्हणजे याचं उलट आर्ग्युमेंट काय आहे. त्याचं उलट आर्ग्युमेंट असं आहे की अमेरिकेत मी जिथे आहे तिथे मरण्याचा धोका फार कमी आहे. हे सत्य होतं का? अमेरिकेत आम्ही ह्युस्टन नावाच्या शहरात राहायचो आणि ह्युस्टनच्या शहरात मी जर का शनिवारी रात्री, अमेरिकन लोक शुक्रवारी रात्री शनिवारी रात्री दारू पिऊन धिंगाणा करतात. 5 दिवस मनमन काम करतात आणि 2 दिवस नुसती मजा करतात. तर ह्युस्टनच्या हायवेवर तुम्ही शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी रात्री गाडी चालवत असाल तर 50% लोक दारू प्यालेले असतात आणि त्यातल्या 50% लोकांकडे बंदूक असतात. आणि आम्ही टेक्सास राज्यात राहतो. टेक्सास राज्यात बंदुका भरपूर असतात आणि बोलायच्या ऐवजी बंदुकांचा वापर करतात उत्तर द्यायला.
त्याच्यामुळे भांडण झालं ते बोलायच्या भानगडीत नाही पडणार, ते बंदूक उचलणार आणि गोळी मारणार. याचा अर्थ तिथेही राहून हे फार सिक्युरिटी अशातली गोष्ट नाही आहे. आणि तसं पाहिलं तर मारायचं काय, मारायचं कोणी कुठेही म्हणू शकतो. छोटंसं निमित्त होऊ शकतं आणि माणूस जाऊ शकतो. मग या निमित्ताला घाबरून आपण जगायचंच नाही का? म्हणजे जर का आपण असं एक गोल काढला आणि त्याला असं अर्ध डिवाइड केलं, एका बाजूला मुक्ती आहे, एका बाजूला जीवन आहे, तर आपल्याला सगळ्यांना त्या जीवन भागात राहायला आवडेल. पण त्या जीवन भागात राहताना कॉन्स्टंटली मी मरेल का हा विचार करत राहणं, म्हणजे तुम्ही तो उरलेला अर्धा क्वाड्रंट आहे तुम्ही अर्धा करून त्याला मृत्यू कन्वर्ट करताय. तुम्ही कुठेतरी असं कोपऱ्यात जाऊन जगायचं का? तुम्ही मरणार तर नाही, तुम्ही मरणार तर नाही, म्हणजे मरतही नाही आणि धड जगतही नाही, अशी परिस्थिती होती. तर आम्ही ठरवलं की बाबा ठीक आहे, मरायचंच आहे ना, तिथे मरायचं तिथे मग. ऍक्च्युअली स्टॅटिस्टिक्स जर का पाहिलं तर मुंबईमध्ये रोड ऍक्सिडेंटली जेवढे लोक एका महिन्यात मरत असतील त्याच्यापेक्षा खूप कमी लोक गडचिरोलीत नक्षलवाद, मच्छर चावणं किंवा साप चावण्याची. मग असं म्हणायचं का मुंबईच्या लोकांना किंवा पुण्याच्या फॉर मॅटर कदाचित नागपूरलाही ते करंट होऊ शकेल. तुम्ही किती शूरवीर आहात, इथे तुम्ही राहता, इथे मोटर व्हेकल कधी कोणी म्हणू शकतो. तर तात्पर्य असं की मरण्याने धोका कसं जगू शकणार आहे? मग जगायचं असेल पूर्णपणे छाती पुढे काढून तर मरणाची आहे, मरण येईल माझ्या हातात नाही. तर म्हणून आम्ही सांगितलं की ठीक आहे बाबा, मी आमच्यासाठी हा प्रश्न सोडवला की मरायचं तिथे ह्युस्टनमध्ये किंवा इथे. आम्ही चॉईस घेतली की आम्ही इथे बघू. हा त्यांचा तिसरा प्रश्न झाला. मग चौथा प्रश्न फेल झालं, नाही सक्सेस झालं तुम्ही तिकडे जाऊन. हे आपलं भारतीय मन असतं की प्रत्येक ठिकाणी सक्सेस यायलाच पाहिजे असं त्याच्या मनात अभिप्रेत असतं. तर फेल्युअरला फार घाबरतो आपण आणि कदाचित आपले एकटे लोक कदाचित फेल्युअरला घाबरत नाही जगात दुसऱ्या ठिकाणी. फेल्युअर इज अ पार्ट ऑफ लाईफ. प्रत्येकच ठिकाणी तुम्ही कसं जिंकणार आहे. तर मुख्य भीती येते ती अनसर्टनिटी आहे, की माहित नाही काय होईल, माहित नाही काय होईल. सगळ्याला अशाश्वतता जी असते त्याची आपल्या सगळ्यांना भीती वाटते. आणि माणसालाच भीती वाटते, असं नाही की भारतीयांनाच भीती वाटते. मानवी मन नेहमी सिक्युरिटीच्या दिशेने जायचा प्रयत्न करत असते आणि अनसर्टनिटी पासून दूर जायचा प्रयत्न करत असते. पण जर का गंमत पाहिली तर जगातली सगळ्यात सर्टन गोष्ट कुठली असेल तर अनसर्टनिटी. मी आता तुम्हाला रिजनेबली कॉन्फिडन्सने सांगू शकतो की उद्या या वेळेला मी गडचिरोली सर्चमध्ये असेल, पण गॅरंटी नाही. आपण विज्ञानाच्या मदतीने अनसर्टनिटी खूप कमी केली आहे, पण ती शून्य आहे असं नाही. त्याचं म्हणणं की फेल झालं तर काय होईल, फेल झालं तर काही प्रॉब्लेम नाही, आम्ही वापस येऊ शकतो. किंवा गरज पडली तर आपल्या डॉक्टरांचं एक ठीक असतं की कुठे दुकान उघडलं सुरू झालं पेशंट यायला लागतात विचार. तर आम्ही सांगितलं आम्ही त्याची तयारी आहे की जर का मला प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये मला कधीच इंटरेस्ट नव्हता आयुष्यात, सगळ्यात शेवटचा ऑप्शन माझ्याकडे, पण सगळ्यात शेवटचा ऑप्शन म्हणून मी ते ठेवलं. तर ते ऑप्शन आहे माझ्याकडे. असा तो चौथा प्रश्न उत्तर झाला. मग सगळ्यात पाचवा जो प्रश्न काढला तो जरा ब्रह्मास्त्र होता. तू आणि तुझी बायको पागल आहात, पण तुमच्या मुलांनी काय घोडं मारलाय? मग त्यावेळेला 4.5 वर्षाचा मुलगा होता, त्याच्या शिक्षणाचं काय? हा जरा कठीण प्रश्न. त्याच्या शिक्षणाचं काय? आज जर का पालकांसमोर सगळ्यात मोठा कुठला प्रश्न असेल, पालक मुलं जर का शिकायच्या स्टेजमध्ये असेल तर त्याच्या शिक्षणाचं काय? मोठा प्रश्न होता. आणि हा खरं आमच्या कॅपॅसिटीच्या बाहेरच होता, कारण आपण आता त्या मुलाविषयी बोलतो आहोत. तुम्ही तुमच्या आयुष्याचं काही करून घ्या, तुम्हाला आहे हक्क. तुमच्या मुलाचं तुम्ही गडबड केली तर तो हक्क आहे का तुम्हाला? हा आमच्यासाठी सगळ्यात कठीण प्रश्न होता. हा आम्हाला सोडवावा लागला. आम्ही कसा विचार केला ते थोडक्यात सांगतो. माझं स्वतःचं शिक्षण हे छोट्या छोट्या गावांमध्ये झालेलं होतं. मी जर सांगितलं की माझं 2री, 3री, 4थी मराठवाड्यातल्या 5वीचा काही भाग मराठवाड्यातल्या मुली नावाच्या एका खेड्यात गेला. मग माझं काही शिक्षण मुळशी, आरवी, वडील जिथे ते ट्रान्सफर व्हायचे तिथे आम्ही शिकायचो. तर आम्ही मागे वळून बघायला लागलो की यांनी काही माझं खूप नुकसान झालं का? मी छोट्या गावांमध्ये शिकलो. बरं, दुसरं असं असतं की तुम्ही चांगल्या शाळेत घातलं पाहिजे. याच्यात ॲझम्पशन असं की चांगल्या शाळेत गेलेला प्रत्येक मुलगा हा एकदम स्टार कोणीतरी होऊन जातो. याचं उलट आर्ग्युमेंट असं असतं की खराब शाळेत गेलेला प्रत्येक व्यक्ती हा ढळत राहतो किंवा मजूरच होतो, तो कुठे जातच नाही. हे दोन्ही ॲझम्पशन बरोबर नाही.
हे दोन्ही ॲझम्पशन्स बरोबर नाही आहे, पण तरी ही भीती कुठून निर्माण होते? हा भीतीचा प्रश्न आहे, हा आतून तुम्हाला भीती पाडतो. आणि जसं मी सांगितलं की आम्हाला स्वतःच्या मरायची जेवढी भीती नव्हती तेवढी या प्रश्नाची आम्हाला भीती वाटते. आतून आम्ही हालत होतो. मग असं का होतं? तर आम्ही विचार करायला लागलो शिक्षणाने काय करायला पाहिजे, शिक्षण काय घेतो आता? तर शिक्षण सक्षम करायला, बलवान करायला आपण स्वतःला घेतो. आणि हा प्रश्न आपल्याला भीती कसा पाडतो? शिक्षण म्हटलं की कॅपॅसिटी येते, आणि इथे शिक्षणाचा विचार काढला तर फिअर येतोय. फिअर आणि कॅपॅसिटी हे तसे ऑपोजिट डोमेन्स मधले विषय आहेत. की शिक्षण आणि निर्भयता निर्माण व्हायला पाहिजे. विनोबांचं वाक्य सांगायचं झालं तर शिक्षण आणि निर्भयता यायला पाहिजे. तिथे शिक्षणाचं नाव कळलं तर आपले हातपाय लटकत कापायला लागतात, भय यायला लागतं आपल्याला. असं का होतं? याचा अर्थ शिक्षण व्यवस्थेत काहीतरी प्रॉब्लेम आहे. आम्हाला प्रश्न पडायला लागले शिक्षण म्हणजे काय, काय घेतो आपण शिक्षण? अगदी त्याचं रोज उत्तर द्यायचं झालं तर चौघांनी एका गायीसारखे दिसणाऱ्या प्राण्याला गाय म्हणावं म्हणून आपण शिक्षण घेतो. कारण नाही घेतलं तुम्ही वेगवेगळं म्हणाल तर खुर्चीला खुर्ची म्हणा म्हणून आपण शिक्षण घेतो. 10 रुपयाच्या नोटेला 10 रुपये म्हणावे म्हणून आपण शिक्षण घेतो. तर आतापर्यंत जे क्युम्युलेटिव्ह ज्ञान आहे ते इकडनं काढून तिकडच्या बॉक्समध्ये टाकायचं म्हणून शिक्षण. पण शिक्षण तेवढंच आहे का? शाळेतलं जे शिक्षण तेच शिक्षण आहे का? तर आम्ही विचार करायला लागलो की हा महत्त्वपूर्ण शिक्षण म्हणजे काय, आणि याचंच उत्तर येत नव्हतं की शिक्षण म्हणजे काय. शिक्षण शिक्षण सगळे म्हणतात, त्याच्यावर आज इंडस्ट्रीज उभ्या आहेत, आणि इन्शुरन्स इंडस्ट्री जशी माणसाच्या भीतीवर निर्माण होते तशी शिक्षण इंडस्ट्री आज माणसाच्या भीतीवर निर्माण आहे. की मी चांगल्या शाळेत नाही राहतो तुम्हाला भीती वाटायला लागते आतून, मी पैसे नाही खर्च केले तुम्हाला भीती वाटायला लागते आतून की माझ्या मुलाचं काय होईल. आणि ही सिस्टमॅटिकली भीती निर्माण केली जाते. मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वापरून ही सिस्टमॅटिक भीती निर्माण केली जाते. सो दॅट इंडस्ट्री, टीचिंग इंडस्ट्री विल थ्राइव्ह. इन्शुरन्स काय घेतो माणूस? कारण भीती वाटते म्हणून घेतो. शिक्षण काय घेतो? त्याचंही उत्तर ते निघायला लागलं, भीती वाटते म्हणून घेतो. तर शिक्षणाचा मी जेव्हा विचार करतो की शिक्षण 3 पातळीवर होतं. पहिलं असतं तांत्रिक शिक्षण. एखादा तंत्र शिकून जायचं की शेतकरी असेल तर शेती शिकून जाईल, टीचर असेल तर टीचिंग शिकून जाईल, डॉक्टर असेल तर डॉक्टर शिकून जाईल. पण शिक्षण तिथे थांबत नाही, तो एक आयुष्याचा तो एक भाग असतो. दुसऱ्या पातळीवर शिक्षण होतं ते जगाचं शिक्षण होतं, आणि तिसऱ्या पातळीवरचं शिक्षण असतं ते स्वतःविषयीचं शिक्षण. ते स्वतःविषयी जाणून घ्यायचं मी काय आहे. आपण सगळे पॅसेंजर्स आहोत. जन्माला येतो आणि मरेपर्यंत ह्या पृथ्वीवर जगतो, बघतो आजूबाजूला, आणि याच्यातनं एक जग दिसत असतं आपल्याला. जसं आपण बसमधनं जात असतो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, तर आपल्याला आजूबाजूचं दिसत असतं, त्याचं आपलं शिक्षण होत असतं. की गडचिरोली जिल्हा म्हटलं की तुम्हाला धानाची शेती दिसायला लागते, आदिवासी दिसायला लागते, याच्यातून तुमचं जगाचं शिक्षण होतं. पण अरे मी जन्माला आलो तर मी कशासाठी जन्माला आलो, मी कोण आहे, मी काय जगावं, मी आयुष्यात काय करावं, हे प्रश्न आपल्याला पडतच नाही, बरेच वेळा नाही पडत. बरं हा जन्म परत मिळणार आहे का याची गॅरंटी आहे का? शास्त्रांना दिलेलं आहे गॅरंटी म्हणून, अशी अनुभूती आपल्याला डायरेक्ट करायची नाहीये. सो मी असं आयुष्य जगतोय की जे एकदाच येणार आहे. मी असा हा मोमेंट आता जगलो, मी बोलतोय तुमच्याशी, हा क्षण परत येणार आहे का? हा क्षणी परत येणार नाही. पण या क्षणात मी काय शिकलो, हा माझा काय जगाचा अनुभव होता, मी तुझ्यासमोर उभा आहे, बोलतोय, याच्यातनं माझं काही शिक्षण होत आहे का, माझे काही विचारांना चालना मिळते आहे का? हे माझं शिक्षण आहे स्वतःविषयी. मी स्वतःला तरी समजून घेतोय का? दुसऱ्यांना समजून घेणे पुढची गोष्ट जाईल, पण तुम्ही स्वतःला तरी समजले आहात का? हा आमचा तरी मोठा प्रश्न आहे. आणि ते नाही झालं तर काय होतं बघा, की मी जन्मलो आणि मेलो आणि मला समजत नाही मी काय होतं. व्हेरी डेंजरस थिंग. आणि यक्ष प्रश्नात तो यक्ष विचारतो युधिष्ठिराला की जगाला कशाने झाकलेलं आहे, आणि युधिष्ठिर उत्तर देतो अज्ञान. आपल्याला माहितच नसतं. आणि सगळ्यात मोठं ज्ञान कुठलं असेल तर स्वतःविषयीचं ज्ञान आहे, मी काय आहे, मी कोण आहे. आणि हा फिलॉसॉफर्सला, जगभरातल्या फिलॉसॉफर्सला पहिला प्रश्न आहे की मी कोण आहे. संस्कृतमध्ये आपण त्याला कोहम म्हणतो. तर माझ्या मते हे सगळ्यात उच्च पातळीचं शिक्षण आहे, आणि याला सगळ्यात कमी लक्ष दिलं जातं. आणि शोकांतिका असते, मी कोण आहे हे कळत नाही, मी काय, मी जगलो पण मी कोण आहे मला माहिती.
मग मी जगलो म्हणजे काय, तर मी 4 प्रोसिजर्स केले आणि 4 पेशंटला तपासलं, मी पाणी भरलं, मी आंघोळ केली. अरे पण एवढाच तुझा प्रवास आहे. उपनिषदांमध्ये, ईशावासी उपनिषदांमध्ये एक प्रश्न आहे आणि ईशावासी उपनिषद असं म्हणतं की जो स्वतःला न समजता जगतो तो रोज आत्महत्या करतो. आपण कोणी आत्महत्या केली तर हळ करतो, पण आपल्याला स्वतःविषयीच माहीत नसताना आपण रोज आत्महत्या करत असतो तरी आपल्याला कळत. तर मग शेवटी शिक्षण काय आहे? शिक्षण हे काही फक्त शाळेत जे होतं ते शिक्षण असं आहे असं नाही आहे. आणि आपल्याला बरेच काही सगळे अनुभवी आहात. तुम्हाला लक्षात आलं असेल की शाळेतल्या शिक्षणाने किती फायदा झाला आपल्याला. तुमच्या आयुष्याला असं 100% म्हटलं तर त्यातल्या शाळेतल्या शिक्षणाचा तुम्हाला किती फायदा झाला. इनफॅक्ट मी लोकांना विचारतोय की तुम्ही आज जे काही झाला किंवा आयुष्यात तुम्ही जे काही अचीव्ह केलं त्यातल्या शाळेतलं तुम्ही किती टक्के त्याचं कॉन्ट्रीब्युशन म्हणाल, त्या शाळेने तुम्हाला किती दिलं असं म्हणाल. सहसा मी तरुण मुलांना विचारतो आणि मॅक्झिमम लोक 50%च्या खाली असतात. शिक्षण नावाचा आपण बाबूलबा करून ठेवला आणि मी विचार करतो शिक्षणाची व्याख्या काय आहे. तर शिक्षणाची व्याख्या खूप सुंदर आहे की त्या शब्दातच आहे. शिक्षण म्हणजे शिकणे क्षण क्षण. आणि जेव्हा क्षण क्षण शिकणे येतं आणि क्षण दुसरं काय होत असतं तर जीवन असतं. तर जीवन म्हणजे शिक्षण. तर त्या जीवन म्हणजे शिक्षण होणार असेल तर मग मला माझ्या मुलाला जगू द्यावं लागेल. म्हणून आम्ही केलं की अशा शिक्षण संस्था आहेत, शिक्षण शाळा आहेत, त्या काही फार चांगल्या नाही आहेत. त्या मला डिग्रेड किती मोठी छान सुंदर दिसणारी शाळा असली तरी शिक्षणाची जर तुम्ही ही डेफिनेशन ठेवली तर त्याच्यात त्याला डिग्रेडच मिळणार आहे. तर आम्ही एक अशी भूमिका घेतली, अतिशयोक्तीची भूमिका आहे. ज्याच्यात मी शिक्षक असतील तर ते वाईट नका मानून घेऊ. मी शिक्षकांना दोष देत नाही, मी शाळांना दोष देतोय. तर आम्ही अशी भूमिका घेतली की ऑल स्कूल्स आर इक्वली बॅड. सम आर लेस एक्सपेन्सिव्ह, सम आर मोर एक्सपेन्सिव्ह. सो वी डिसाइडेड टू चूज लेस एक्सपेन्सिव्ह स्कूल्स इन गडचिरोली. तर असं आम्ही स्वतःला उत्तर, हे 5 यक्ष प्रश्न आम्हाला उत्तर देणं आवश्यक होतं बिफोर कमिंग टू इंडिया. आणि ते आम्ही केलं. आमचं 2010ला आमची रेसिडेन्सी संपली, ट्रेनिंग संपलं. तिथे मी 6 महिने अध्यापक म्हणून काम केलं. 1 जानेवारी 2018ला मी वापसची वाट धरली आणि भारतात आलो. आणि भारतात आल्यावर खूप फरक जाणवायला लागला की पहिले आम्ही भारतात यायचो तर मुंबई एअरपोर्टवरून बाहेर आला म्हणजे किती डास येत आहेत, किती घाण्या येत आहेत, तर रस्ते किती खड्डे पडलेले आहेत, असे कॉन्स्टंट शेअर येत यायचो. या देशाचं काहीच होऊ शकत आणि या देशाचं काही होऊ शकत नाही असं समजून मी अमेरिकेला गेलो. पण यावेळेस जेव्हा आम्ही वापस आलो तेव्हा असे कुठलेच भाव होते. आणि आम्ही अमेरिकेत कोणी आमच्याकडे आलं तर आम्ही ह्युस्टनला जिथे काम करतो ते जगातलं सगळ्यात मोठं मेडिकल सेंटर आहे. कारण आम्ही कारमध्ये बसायचो आणि ते मोठं प्रांगण फिरवायचो. मोठा परिसर होता, एक छोटं गाव असल्यासारखं तो मोठा परिसर होता. आणि त्यांना सांगायचं हे जगातलं सगळ्यात मोठं कॅन्सर हॉस्पिटल, एम डी अँडरसन नावाचं कॅन्सर हॉस्पिटल आहे, जगातलं मोठं हॉस्पिटल. आम्ही इथे काम करतो. एक वेटरन्स हॉस्पिटल होतं ते अमेरिकेतलं सगळ्यात मोठं होतं, ते दाखवायचं. की जिथे रोबोट्स काम करतात असं हॉस्पिटल ते दाखवायचं. मोठ्या आनंदाने दाखवायचं, जणू काही आम्हीच ते बनवलेलं आहे इतक्या आनंदाने आम्ही ते दाखवायचो. आणि भारतात आल्यावर इथली घाण नाही. अमेरिकेतल्या मोठ्या बिल्डिंग माझ्या आहेत. आम्ही कोणाकडे सॅन फ्रान्सिस्कोला गेलो तर ते मोठ्या अभिमानाने गोल्डन गेट ब्रिज नावाचा आम्हाला ब्रिज दाखवतो. तर तिथल्या चांगल्या गोष्टी आपण अभिमानाने माझ्या म्हणून सांगतो आणि माझ्याकडच्या घाण गोष्टी मी आणि त्या कशा काय, कारण मी म्हणतोय माझं नाही, असे सगळे लोक म्हणतात माझं नाही आहे, त्याच्यामुळे तसंच राहतं. आम्ही प्रत्येक गोष्टीला शिव्या द्यायचो भारतात येणार आणि छोट्या छोट्या गोष्टींवर शिव्या द्यायचो. अमेरिकेत जेव्हा तुम्ही विमानतळावर लाईनीत उभे असतात पुढचा व्यक्ती तुमच्यापासून चालत 3 फुटावर उभा. भारतात विमानतळावर आल्यावर मागचा व्यक्ती तुम्हाला चिपकून उभा असतो आणि समोरची व्यक्ती तुम्हाला चिपकून उभी असते. आम्हाला फार शिव्या यायची. असं का होतं तर अमेरिकेत प्रत्येकाच्या भोवती बबल ऑफ आय असतो. तुम्ही कम्प्युटर कोणी वापरला असेल तर त्यात असतं माय स्क्रीन, माय कम्प्युटर. तशी ती जागा माय स्पेस, 3 फूट माझी जागा आहे बाबा, त्याच्या पलीकडे उभा आहे. हे सगळं सांगायचं पण वापस येताना तसं काहीच वाटत नव्हतं. आणि ते वापरण्यासाठी 3 आम्ही असं वाटत का नव्हतं. भारत बदललाय का फार
कोण बदललं? आम्हीच बदललो. आम्ही आमच्या माइंडसेटमध्ये स्विच केला. भारत आहे तसाच आहे, हा माझा देश आहे, मला स्वीकारावा लागेल. आणि आपण जेव्हा एखादी व्हॅल्यू घेऊन जगत असतो, पैशाच्या मागे कधी मी धावलो नाही, पण पैसा कमी पडला अशी गोष्ट नाही झाली. कारण पैसा सगळं नाही, पैसा परत सांगितलं की साधन आहे. तर कुठल्या तरी व्हॅल्यूज घेऊन जगत असताना त्यासोबत ॲटिट्यूड्स आवश्यक आहे. व्हॅल्यू तुमच्या गाडीला प्रेरणा देते आणि ॲटिट्यूड तुम्हाला खड्ड्यांपासून वाचवते. तर काय आम्ही ॲटिट्यूड्स ठेवल्या? तर पहिली ॲटिट्यूड आमची होती की ॲक्सेप्ट इंडिया ॲज इज. ॲज इज म्हणजे जशा परिस्थितीत आहे भारत तसा मी स्वीकार करायला पाहिजे. ही मोठी गोष्ट नाही आहे, पण आमच्यासाठी ठरवलं आम्ही की हा देश जसा आहे तसा माझा देश आहे. या देशाच्या ज्या समस्या आहेत त्या माझ्या पण समस्या. या देशातल्या सगळ्या समस्या घेतल्या, त्याला 132 कोटींनी डिवाइड केलं, तर जो काही भाग उरला तो माझा आहे आणि मी तो तसा म्हणून घेणार. दुसरी आम्ही ॲटिट्यूड अशी घेतली की ज्याच्यात तुम्ही काही करू शकत नाही त्याच्याविषयी फालतू बडबड करू नका. रस्ते मी फिक्स करू शकतो का? नाही. मग मला त्याला शिव्या द्यायचा असतो. त्याच्याविषयी काही करणार आहे का? पेपरमध्ये लिहिणार आहेस का कंप्लेंट? तर तुला काही अधिकार आहे. ते जर का नाही तर तुला काही अधिकार नाही त्या रस्त्याविषयी. तिसरं आम्ही ॲटिट्यूड असं ठेवलं की बी सोल्युशन सेंट्रिक, नॉन प्रॉब्लेम सेंट्रिक. आपल्या भारतीय लोकांना खूप सवय आहे की ते चगलत राहायचा प्रॉब्लेम. अरे हे काही होतच नाही, अरे हे सरकार असंच करतं, अरे हे तसंच होतं, असं करत करत आपण तासन-तास त्या प्रॉब्लेमवर चर्चा करत घालवतो. आणि कोणाचे जातात ते तास एवढे आपलेच जातात. त्याच्यानं काही निघतं का? काही निघत. तर आम्ही हे ठरवलं की ज्या प्रश्नांना तुम्ही सोडवू शकत नाही फार बोलू नका. त्याच्याविषयी तुम्ही काही करणार असाल तर जरूर बोला, जरूर लिहा. पण ज्या प्रश्नाविषयी तुम्ही काही करू शकत नाही, आमच्यासाठी आम्ही ठरवलं आम्हाला त्याच्याविषयी बोलायचा काही अधिकार. आम्ही त्याच्यावर आमचा वेळ वाया घालवणार नाही. भारतात मी सोडवण्यासारखे प्रॉब्लेम्स आहेत का? भरपूर आहेत. आपल्या नशिबाने भरपूर प्रॉब्लेम्स आहेत काम करायला. पण त्याच्यावर तुमची शक्ती ती त्याच्यावर वापरा. नाही तर आपल्याला सहसा सवय असते की हे सरकारने करायला पाहिजे, ते सरकारने करायला पाहिजे. सरकार काय काय करेल? विनोबा म्हणतात की शेवटी श्वासही तुमच्यासाठी सरकारनेच घ्यायचा का? जेवणही तुमच्यासाठी सरकारनेच करायचं का? तर आपल्याला एक वृत्ती खूप असते की सोपं असतं ना, मला काही करावं नाही लागत, सरकारने करायला सरकारने करायला. पण असं जेव्हा करतं तेव्हा एक पॅसिव्हिटीची भावना आहे की याचा अर्थ मी काहीच करू शकत नाही. मी जेव्हा असा बोट टाकवतो माझ्याकडे एक बोट येत नाही तर याचा अर्थ मी काहीच करू शकत नाही त्याच्याविषयी. आणि असंही खरं नाही आहे. एक तर खरी सत्य परिस्थिती अशी की सरकार सगळं काही नाही करत. पण प्रश्न त्याच्यापेक्षा मोठा आहे की मी जे करायला पाहिजे ते तरी मी करतो. सहसा आपण करत नाही आणि आपल्याला ते छान वाटतं ते शिकायला. चौथा आम्ही ॲटिट्यूड अशी ठरवली की फ्रस्ट्रेट नाही व्हायचं. लोक फ्रस्ट्रेशनचा सगळ्या तरुणांना विशेषतः प्रॉब्लेम. फ्रस्ट्रेशन म्हणजे काय? मी अगदी सोप्या शब्दात माझ्या पेशंटला समजवतो की फ्रस्ट्रेशन म्हणजे स्कूटर स्टँडवर लावायची आणि ॲक्सिलेटर वाढवायचं. फ्रस्ट्रेशन फार कॉमन शब्द आहे, सगळ्यांना आवडतो. मी फ्रस्ट्रेट झालं. फ्रस्ट्रेट झालं म्हणजे काहीच नाही. तू स्कूटर स्टँडवर लावून ॲक्सिलेटर वाढवत आहे. स्कूटर पुढे पुढे जाते का? नाही. नुकसान कोणाचं होतं? तुझं पेट्रोल जातं. तर आम्ही ठरवलं आम्ही फ्रस्ट्रेट नाही आहे. कारण फ्रस्ट्रेट जेव्हा होतं तेव्हा तुमची एनर्जी जाते बाहेर. म्हणजे आज मी तुमच्यासमोर बोलतोय, माझी काहीतरी सकारात्मकता आहे 100% आहे. मी 4 निगेटिव्ह गोष्ट बोललो तर मी काही न करता माझी एनर्जी 100 वरून 96 वर येते. फक्त नकारात्मक विचार केल्याने तुमची ताकद कमी होत असते. तुम्ही काहीच नका करू. तुम्ही न्यूट्रल जरी राहिले तरी तुमची ताकद कमी नाही होणार. तुम्ही नकारात्मक 4 विचार बोलले तुमची ताकद कमी होणार. मग आम्हाला ठरवायचं होतं की भारतात प्रॉब्लेम्स एवढे मोठे आहे, आमच्यात एवढीशी ताकद आहे, तर नकारात्मक याच्यात काही ताकद आपली वाया नाही घालवायची. जे आपण करू शकतो त्याच्यावर भर द्यायचं. आणि पुढची ॲक्टिव्हिटी आम्ही अशी ठरवली स्वतःसाठी की आपण गावामध्ये जातोय, खेडेगावामध्ये काम करायला जातोय, तर स्वतःच्या गरजेसाठी जातो. गडचिरोलीच्या लोकांनी काही आम्हाला पत्र लिहून बोलवलं नाही की या तुम्ही आमच्यासाठी काम करा. आणि हे खूप महत्त्वाचं असतं, कारण तिथे गेल्यावर जर का आपलं सांगितलं मी लोकांना, त्यांनी ऐकलं नाही तर मग लोकांना वाईट वाटायला. आणि बरेच लोक जेव्हा सामाजिक क्षेत्रात पडतात तेव्हा त्यांना ते वाईट वाटायला. मी सगळं सोडून आलो माझं, मी सांगतो तुम्हाला, तुम्ही माझं ऐकतच नाही. तर त्यांची खास नाही आहे, आमची खास गरज माझी आहे म्हणून मी तिथे गडचिरोली गेलो. त्यांनी गडचिरोलीच्या लोकांनी मला बोलूच नाही. मला ते माझं कर्तव्य वाटत होतं म्हणून मी तिथे जातोय. या 5 गोष्टी आम्ही अगदी ॲटिट्यूड वाईज क्लिअर करून घेतले, याच्यात कन्फ्युजन नको. आणि मग आम्ही गडचिरोलीला आलो, काम सुरू झालं.
अनंताला तिथल्या एका CBSE स्कूलमध्ये टाकलं आणि 2 वर्षानंतर त्यांनी शाळेत जाणं बंद केलं. शाळेत जायचंच नाही का, आता तिथे आवडत नाही टीचर. मग काय करायचं, तर पुढंबाई नावाचं छोटंसं गाव आहे, 400 पॉप्युलेशनचं आदिवासी गाव आमच्या बाजूला. तिथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, तर तिथे त्याचं नाव टाकलं. माझी बायको मुलांचं म्हणणं होतं की आपण पहिल्यापासून तिथे टाकायला पाहिजे. मी जरा घाबरत होतो की अमेरिकेत आलेलं पोटलं एकदम पुढं पाहिजे शाळेत जाणं म्हणजे कसं तरीच होईल, पण त्यांनीच आमच्यावरती वेळ आली. तो पुढं पाहिजे शाळेत जायला लागला. पहिले तुम्ही त्यांना म्हटलं की तिथल्या टीचरला की हा तिथे शाळेत जात नाही, आपल्यासाठी मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे, तर याला मी आणून 15 दिवस बसवतो तुमच्या शाळेत, चालेल का? बरेच वेळ अशा छोट्या जागांमध्ये खूप फ्लेक्झिबिलिटी असते. आज तुम्ही नागपूरमधल्या एका शाळेत नाही म्हणू शकाल की तिथलं पटावरून नाव नाही काढलं बरं, पण इथे येऊन 15 दिवस बसू द्या, मग काय हालत तुमची खराब होते. पण घरची वेळ येऊ द्या, काय आपण बसला 15 दिवस, त्याला आवडायला लागलं. आवडायला का बरं लागलं, कारण तिथे असं तास नाही, फिक्स स्ट्रक्चर नाही आहे, आवडत होतं. आम्ही त्याला स्विच केलं. मोठ्या आनंदाने जायचा. आणि कावर आनंदाने जायचा तर मला म्हणे सर तिथे शिकवू देतात मला. आता ते शाळेची गंमत सांगितली. शाळांमध्ये 2 खोल्या, पहिल्या खोलीत 1ली-दुसरीची मुलं बसणार आणि दुसऱ्या खोलीत 3री-4थीची मुलं बसणार. एकूण शाळांची पटसंख्या 16, शिक्षण 2. स्टुडंट टू टीचर रेशो 1:8. आयडियल स्टुडंट टू टीचर रेशो 1:25 आहे. त्याच्यापेक्षा खाली असेल तर चांगलं आहे. आणि मग तो सांगायचं की मी परीक्षा देऊन आलो आणि आज 3रीची परीक्षा दिली, 2रीत गेला होता शाळेत तिथे आणि आपली 3रीची परीक्षा दिली. मी परीक्षा दिल्यावर त्याला मला विचारावं लागायचं आज कितीची दिली तू, सांगायचं कधी 2रीची दिली, कधी 3रीची दिली, कधी 4थीची दिली. आणि त्यांची शाळेचं कसं तिथे जाणार शाळेमध्ये तर पहिले आता काही हेच उघडणार, म्हणजे मी बरेच त्याला सोडायला जायचो शाळेमध्ये, तो तिथे गेल्यावर एकदम तो ऍक्टिव्हेट व्हायचा आहे, कारण शाळेच्या गेटला कुलूप आहे. म्हणजे बाबा मला किल्ली कुठे शोधावं लागेल गावात, मग तो गावात जायचा, पूर्ण फिरायचा, किल्ली पकडून आणायचा, मग ती किल्ली उघडायची, त्याचे 3-4 सवंगडी यायचे, मग ते दार उघडायचे, मग मुलींना बोलवायचे, मग मुली यायच्या. मग यांचं काम की सगळ्या खिडक्या उघडणं, मुलींचं काम तिथे त्यांचा फोटो होता सावित्रीबाई फुलेंचा, ते सगळं साफसफाई करणं, फुलं तोडून आणणं, ते ठेवायचं, ते मुलींचं काम. मग मुलं खिडक्या वगैरे सगळ्या ओढून घेतील, मग त्यांची प्रार्थना वगैरे व्हायची. मग त्याच्यानंतर त्यांना झाडं वाटून दिली होती आणि समोर हापशी होती, तर त्यांनी जाऊन हापशीवर पाणी भरायचं आणि आपापल्या झाडाला देऊन टाकायचं. किती छान शाळा. ती काहीच नाही, सरकारी शाळा. भूक लागली तर मिड डे मील मध्ये जेवणही माहिती त्याचं, त्याला खिचडी फार आवडते, सांगायचं की आई खिचडी खाऊन आलो. मी डायरेक्ट बेनिफिशियरी आहे मी सरकारचा, तुम्ही आणि शाळा संपली कधी तर मला आठवतो पहिल्यांदा जेव्हा तो शाळेतनं वापस आला तर टीचरच सोडून द्यायचे त्याला, म्हणजे टीचर गडचिरून न्यायचे, त्याला पिक करायचे रस्त्यात, कारण रस्त्यातून आमचं सर जे आहे तो टीचरच्या मागे बसायचा, शाळेत जायचा, शाळा संपल्यावर टीचर त्याला आणून सोडून द्यायचे. पाठ्यपुस्तकं फ्री मिळायची. मला माहित नव्हतं गव्हर्नमेंट किती खर्च करतं, आपण गव्हर्नमेंटला शिवाय द्यायचो, पण गव्हर्नमेंट बरंच गोष्टी करतो. तर त्याला पुस्तकावर खर्च किती 0. त्याचा युनिफॉर्म शाळेनेच दिलेला, आता त्याचं लठ्ठ होता म्हणून त्या युनिफॉर्ममध्ये बसत नव्हता म्हणून आम्ही शिवून घेतलं त्याच्यासाठी, नाही तर युनिफॉर्म शाळेने मोफत, फी काहीच नाही. भूक लागली तर जेवायला मिड डे मील, काहीच खर्च नाही. शिक्षण वाईट आहे का, त्याला जे शिक्षण मिळत आहे. एक दिवस तो आला, बाबा गावात एक माणूस मेला होता, मी त्याला पाहायला गेलो. 3रीतला मुलगा, गावात एक माणूस मेला होता, त्याला पाहायला गेलो. म्हटलं काय पाहिलं तिथे, त्याला पांढऱ्या कपडा टाकला पण त्याच्या डोक्यात दगड ठेवला होता एवढा. पण तू गेला कसा काय तिथे, नाही त्यांनी सांगितलं की मयत झाली आहे, सर गेले म्हणून नाही सोबत. एकदा आम्ही तिथे जंगलात फिरायला गेलो होतो, तू सांगत होता हा रस्ता इकडे या गावात जाऊ, बंदीच करतं जंगल आहे, तुला कसं माहित. म्हणजे आमचे सर जातात ना निरोप द्यायला मीटिंगचे टीचर्सच्या, मी त्याच्याबरोबर जातो. मग एकदा आम्ही सायकलनी रविवारी त्याच्या शाळेकडे जायचो, त्यांचा 2-2.5 किलोमीटर सुंदर रस्ता आहे, जंगलातून जातो. तो सायकलवर बसलेला मागे, समोर एक बैल चालला होता. बाबा तुला भेंगा म्हणजे काय माहिती आहे का म्हणे, मराठीतले शब्द आहे हो, नाही माहिती. तो बैल दिसतोय ना, त्याच्या तिथं एक रोडनं लावलाय बघ, लांब तो लाकूड लावलाय, त्याला भेंगा म्हणतात. आता मला दुसरा प्रश्न विचारतो की घंटा आणि घाटरू मधला काय फरक आहे.
खुर्ची असते ना ती घंटा असते मोठी आणि त्याच्यात लाकूड असेल लंतपणे घाटून म्हणतात. तो शाळेत जायचा तर अस्खलित तिथल्या भाषेमध्ये स्विच होऊन जायचा, घरी आल्यावर परत अस्खलित मराठी, घरच्या मराठी स्विच होऊन जायचं. हा एक अनुभव होता की अशा शाळेमध्ये जाऊन शिकणं. माझं शिक्षण ग्रामीण भागात झालं त्याच्यामुळे मला कुठेतरी असं वाटायचं की याचं शिक्षण ग्रामीण भागात व्हायला पाहिजे. पण नुसतं ते करून चालत नाही. आम्ही हेही त्याची काळजी घेतली की अमेरिकेतले मुलं जे वाचतील ते याला वाचून दाखवणार. अनफॉर्च्युनेटली मराठीमध्ये खूप सारं साहित्य नाही आहे मुलांसाठी चांगलं, आणि जे साहित्य आहे ते बऱ्यापैकी आता आउटडेटेड झालेलं आहे. जग खूप बदललेलं आहे. त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये खूप सारं वाचण्यासारखं आहे लहान मुलांसाठी. भरपूर खूप वाचतं. अमेरिकेतला मुलगा जे वाचतो ते तुला वाचलेलं नाही पाहिजे. त्याच्यानिमित्ताने आमचे शिक्षण झालं. ते बालसाहित्य आम्ही कधी लहान मुलगा म्हणून वाचलो नव्हतं. त्याची मला गमत वाटते की माणसाला 3 शिकण्याचे चान्सेस असतात फॉर्मली रिलेशनशिप. एक स्वतः स्टुडंट असतो, दुसरं बाप झाल्यावर पोरांना शिकवताना किंवा आई झाल्यावर पोरांना शिकवताना, तिसरं आजोबाजी झाल्यावर नातांना शिकवताना. असे 3 चान्सेस असतात माणसाच्या आयुष्यात शिकण्याचे. तर अनंताला शिकवताना मी अनेक माझ्या फिजिक्सच्या गोष्टी ज्या मला कधी कळल्या नव्हत्या त्या त्यावेळेला कळल्या. हा अनंताच्या स्तरावरचा अनुभव झाला. आमच्या स्तरावरचा काय अनुभव? आम्ही तिथे क्लिनिकमध्ये केअर द्यायला लागलो. तिथे तर काही पेशंट बघत नाही की तुम्ही न्यूरोलॉजिस्ट आहे की काय आहे, तो तुम्हाला डॉक्टर म्हणणार. त्याच्यामुळे पेशंट यायचे, सांगायचे त्यांच्या कंप्लेंट. मग ते सांगायचे की कसं मी मोठ्या डॉक्टरकडे गेलो होतो नागपूरमध्ये, त्या मोठ्या डॉक्टरनी असं सांगितलं, तुम्ही त्याचं औषधं लिहून द्या. कधी कधी इगोला हर्ट व्हायचं की अरे अमेरिकेतला डॉक्टर आहे, ऐकून घ्यायचं. पेशंट बोलतात, पेशंटशी बोलणं एक खूप सुंदर अनुभव आहे. अजूनही जो गडचिरोलीचा ग्रामीण भाग आहे त्याच्यात खूप पॉलिटिक्स आलेलं नाही. किंवा माणसांची नाती ती बऱ्यापैकी अजूनही क्लीन आहे. एक म्हातारी आजी येते ती माझी छान खांद्यावर हात ठेवते, म्हणून तू माझ्या नातवासारखाच आहे. तिने नातवासारखं म्हटल्यावर मला तिच्याशी आजीसारखं वाढवाच लागतं. किंवा मोठी चतुर व्यवहार चतुराई खूप असते त्यांच्यामध्ये. ते वेगवेगळे शब्द वापरतात. मला पहिल्यांदा हे कळलं की ते काय भाषा बोलतायत हेच मला कळत नाही. 200 किलोमीटरवर नागपूरला माझं शिक्षण झालेलं, पण माझे पेशंट काय बोलतायत हेच मला कळत नाही. आमच्या मेडिकल क्षेत्रात सगळ्यात मोठा तोच प्रश्न असतो की पेशंट काय बोलतायत, डॉक्टरच्या कानात किती जातात, त्याला किती कळत आहे, त्याचं काय इंटरप्रिटेशन. एक आजीबाई आली म्हणाली मला ड्यूब डाऊब वाटते जी. मला स्वतःला वाटायचं की माझी मराठी रिजनेबल चांगली आहे. ड्यूब डाऊब वाटते शब्द आहे, पण किती सुंदर शब्द आहे. मला आवडलं का? सुंदर शब्द आहे, ड्यूब डाऊब वाटते. कुठल्या फॉर्मल मराठी भाषेत नाही आहे. मग तिलाच विचारलं म्हणजे काय आपलं ड्यूब डाऊब? कस्तरी काढणं म्हटल्यावर ड्यूब डाऊब वाटतं जरा फॅशनेबल वाटतं जास्त. मला समजायला लागलं की मला जर का त्यांना ट्रीट करायचं आहे तर मला त्यांची भाषा समजायला पाहिजे, ते काय बोलतायत ते समजायला पाहिजे. आणि फार प्रेम असतो. मी एक अनुभव सांगतो की एकदा एक पेशंट आम्ही ठीक केलं. बंगाली होता, त्या भागात बंगाली लोक बसवले गेलेले आहेत. तर पेशंट वगैरे सगळ्या ठीक झाला. मग त्याचा मुलगा आला, डिस्चार्जची वेळ, मुलगा आला समोर, आता तसं पार्सल घेऊन. म्हटलं काय आहे? टरबूज. म्हटलं कशाला आणलं? म्हणजे तुम्हाला द्यायला. अरे छान, फी म्हणून तो मला टरबूज देतो. तिथे काही आम्ही कशी वेगळी फी घेत नाही, पण यांनी टरबूज फी म्हणून आणली. आणि मला जरा गमत वाटली, ही कशी फी आहे. पण मग नंतर मला लक्षात आलं की किती रूपकात्मक आहे. की तो टरबूज देता म्हणजे काय, की त्याच्या मनाचा जडपणा जो आहे तो टरबुजाचा जडपणा आहे. त्याच्या मनातलं जे माझ्याविषयी प्रेम आहे ते त्या टरबुजाचा लालपणा आहे. आणि त्याच्या मनातल्या मधुर भावना म्हणजे त्या टरबुजाची चव आहे. आता अमेरिकेत असताना पेशंटची फी माझ्या घरी डायरेक्ट अकाउंटमध्ये डिपॉझिट होऊन जायची, ज्याला माझ्या हाती नाही लागायचा. ती फी मोठी फी आणि आणून दिलेलं टरबूज मोठं. त्या टरबुजाची फीची काही किंमत नाही. मानवी भावनांना काय किंमत देणार? आज जो आपल्याकडे तो ड्रायनेस आलाय तो का बरं आला? तो भावना आपल्या कमी कमी होत चालल्या. भाव नाही, आणि भाव खूप महत्वाचा असतो. आणि भाव नाही झाला तर समाज अभावात्मक राहिला. आणि आज आपल्याला जे प्रश्न पडतायत अभावात्मकतेचे प्रश्न पडतात. मी अमेरिकेत एका बॉस्टनला मागच्या वर्षी मीटिंगला गेलो होतो, तर तिथला मोठ्या डॉक्टरांसमोरचा प्रश्न काय होता? द लॉस ऑफ मिनिंग इन मेडिसिन. म्हणजे प्रॅक्टिस करतायत ते मेडिसिन, पण काही जीवनात अर्थपूर्ण घडताय असं त्यांना वाटत नाही. पैसे तर घेत आहेत, पैसे 10% श्रीमंत
पण फाइंडिंग मिनिंग इन मेडिसिन हा प्रचंड प्रश्न निर्माण झाला आहे डॉक्टरांसाठी. पेशंट ट्रीट करतायत पण कनेक्ट नाही होत आहे. आतून प्रचंड ड्रायनेस येऊन गेलेला आहे, अभावात्मकता येऊन गेली. भाव फार महत्वाचा आहे. मला एकटं वाटतं का तिकडे व्हर्च्युअल प्रॅक्टिस करताना? लोक फेसबुक पाहतात. माझं डेली क्लिनिक माझं फेसबुक असतं. मला व्हर्च्युअल फ्रेंड नाही लागत. मला समोर बसलेला पेशंट माझा फ्रेंड असतो. आणि डॉक्टर म्हणून एक तुम्हाला युनिक ऑपॉर्च्युनिटी असते की लोक तुमचं आयुष्य उघडून दाखवतो तुम्हाला. मला नॉव्हेल वाचायची गरज नाही आहे. माझे पेशंटच त्यांची एक त्यांची कथा हीच एक सुंदर नॉव्हेल. काही कथा ऐकायला मिळतात. बंगाली बाई आणि पाठ खूप दुखतं त्याला सांगितलं डिस्क सरकली डॉक्टरांनी. गावाला लोहार म्हणाला की तुझी डिस्क ठीक करून देतो. तिला झोपवलं आडवा, लोखंडाचा पाठ मांडला आणि घाबरला मारला. पेशंट आला त्याला फिट येते आणि त्याला तपासणी करताना पाहतो तर पायाला साखळी बांधलेली आहे. पायाला साखळी लावून बांधलेली आहे. पण फिट आल्यावर तो वेड्यासारखा बागलासारखा इकडे तिकडे धावतो. फिट आल्याबरोबर आम्ही त्याला साखळीने बांधून टाकतो. आपण किती बाजारीक लोक आहेत असं म्हणताना आपण दिसतो की आपण अनेक साखळ्यांनी बांधलेलो असतो. आपल्या दिसत नाही, त्यांच्या दिसतात. डायबिटीसचे पेशंट यायला लागले. ग्रामीण भागात आजकाल ब्लड प्रेशर डायबिटीसचं प्रमाण खूप वाढत आहे. तर बाई यायला लागली. समोर बाई बसली, काही कुळकुळीत बाई, चेहऱ्यावर काळं कुंकू होतं. त्यांनी तिच्या चेहऱ्यावरचे भाव अजूनच मला खूप सिरियस जाणवत होते. त्याची खोल डोहाकडे आपण बघतो असं तिच्याकडे बघताना मला वाटत होतं. आकडे समोर आले. डायबिटीसचं ट्रीटमेंट फार सोपी असते. उपाशी कुठली शुगर किती, जेवल्यानंतर मी शुगर किती, वाढली असेल तर गोळीचा डोस थोडासा वाढवायचा. म्हणजे बाकी काही डिस्कशन नसतं फारचं पेशंटसोबत. हां किती वेळी मला ठीक वाटतंय ठीक. ती चेहऱ्यावर खूप चिंता दिसली म्हणून मी तिला विचारलं की काय झालं. काही नाही साहेब, असं नाही, चेहरा काहीतरी बोलतोय आणि मला असं वाटतं की सगळं काही ठीक नाही. काय सांगू साहेब तुम्हाला, सांगा. साहेब लहान असताना पोरगा नवरा मरून गेला म्हणे. आता पोरगा मोठा झाला आपल्या आपल्या मनाने करते म्हणे. मला वाटलं पोरगा मोठा झाला तर एक सुखाचा क्षण येईल. त्या बाईची समस्या ते फास्टिंग आणि पोस्टमिल शुगर नाही आहे. त्या बाईची समस्या आहे एका सुखाचा क्षण शोधते आहे. कंप्लेंट काय ती एक सुखाचा क्षण शोधते आणि त्याच्याकडे माझ्याकडे काही औषध नाही. मी निमूटपणे खाली बघितलं, त्याला औषध दिलं, प्रिस्क्रिप्शन दिलं, एवढंच वेळ तरी मानवी समस्यांची अनेक कंगोळी तुमच्या समोर यायला लागतात. 700 लोक मरतात तिथे. मी गेलो तेव्हा व्हेंटिलेटर नावाचं एक मशीन असतं जे तुम्हाला जगायला शिकवतं आणि आजकाल खूप बदनाम झालेलं आहे व्हेंटिलेटर. पण व्हेंटिलेटरचे चांगले उपयोग असतात. आमच्याचकडे काम करणारी एक बाई होती. ती काम सोडून चालली गेली होती. तिला नाक चावला. 35 वर्षाची बाई. नाक चावला, गावात उपचार केला. आणलं तेव्हा कशी श्वास घेत होती. मी पटकन तिच्या नाकातनं नळी टाकली फुफ्फुसामध्ये आणि तिला एक बॅग असते, त्या बॅगने तिचं श्वासोच्छ्वास चालू ठेवून मला माहित होतं की गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरचं मशीन आहे. घेऊन गेलो तिथून आणि त्यांना विचारलं आहे का? हो आहे सर मशीन. बघितलं तिथे 2 धूळखात पडलेली व्हेंटिलेटरची मशीन. म्हणजे अवय वापरता येतात का कोणाला? मग ते त्यांची इकडे तिकडे माहीत नाही. हा त्या सरांना माहीत असेल. तिथं गावी 35 वर्षाची. मी म्हटलं याला मी काय करू शकतो का? मी व्हेंटिलेटर वापरू शकतो का? पण मी न्यूरोलॉजिस्ट आहे. न्यूरोलॉजिस्ट सहसा व्हेंटिलेटर वापरत नाही. अमेरिकेत मी वापरायचो पण इथे फक्त इन्स्ट्रक्शन घेऊन देणार. अमेरिकेत एक स्पेशल मॅनपॉवर असते जे व्हेंटिलेटर हँडल करते. मी कधी वापरलेलं नाही. म्हटलं आपण घेऊ, आपण शिकू. व्हेंटिलेटर घेतलं आणि काहीच महिन्यात एक 18 वर्षाची मुलगी आली. काय झालं, आदिवासी गावांमध्ये स्त्रियांचं जेव्हा मेन्स्ट्रुएशन चालू असतं, मासिक पाळी चालू असतं, तेव्हा एका वेगळ्या झोपडीत जाऊन त्यांना राहावं लागतं. त्याला मेन्स्ट्रुअल हट म्हणतात. तेव्हा आदिवासी भाषेत त्याला कुर्मा म्हणतात. ती कुर्मामध्ये झोपली होती. तिला रात्री पहाटे 2 वाजता असं काहीतरी वाटलं की काहीतरी तिला चावलं आहे. सकाळी 5 वाजता ती हात पाय काही हलवू शकत नव्हती, आवाज पण देऊ शकत नव्हती, कारण ती कम्प्लिटली पॅरलाइज झालेली होती. क्रेट नावाचा साप असतो, तो चावला तर बाकी काही होत नाही, तुम्ही कम्प्लिटली पॅरलाइज होतो.
तिची आई सहज 5 वाजता चेक करायला आली तर तिला दिसलं की काहीच करू शकत नाही. आता तिला न्यायचं कसं, तर गावात मोटरसायकल नाही. मग वडील म्हणाले थांबू, आता बस येईल तर आपण बसची वाट पाहू. वडील थांबले, बसची वाट पाहिली. बस आली, बस घेऊन बाजूच्या गावात गेले. तिथे नातेवाईक होता, त्याच्याकडे मोटरसायकल होती. मोटरसायकल घेऊन आले, तिला बसवून घेऊन गेले. ग्रामीण भागात सँडविच मेथड वापरतात. की सिरियस पेशंट असतो, समोर ड्रायव्हर असतो, मध्ये पेशंट असतो, मागे एक जण त्याला धरून. मी जेव्हा भंडाऱ्याच्या ग्रामीण भागात इंटर्नशिप करायचं तुम्हाला फार कंटाळा यायचा की बस प्रत्येक ठिकाणी थांबते. मला 150 किलोमीटर जायला 6 तास लागायचे 1999 साली, नाही 1997 साली. मग जेव्हा यायचं प्रत्येक ठिकाणी काय बस थांबते. 5 पहिले इथून निघाली डायरेक्ट 150 किलोमीटर जायला सात्विक समजा यायचा की 60 किलोमीटर प्रति आवर तर 150 किलोमीटर जायला किती वेळ लागायचा होते. 6 तास नाही लागायचं. खूप जेव्हा यायचं. त्यावेळी मला पहिल्यांदा कळलं की बस थांबणं एखाद्या ठिकाणी ग्रामीण भागात किती महत्त्वाचं. सँडविच मेथडने तिला टाकून आणलं की जेमतेम ब्रीदिंग करू शकत होती. तिला आम्ही इंटिमेट केलं, मशीनला लावलं. काही बेसिक पॅरामीटर्स माहीत होते. उरलेलं पॅरामीटर कसे करायचे तर माझ्या मित्राला फोन लावला अमेरिकेत, तो न्यूरोक्रिटिकल केअर स्पेशलिस्ट होता. तर सांगितलं त्यांनी पॅरामीटर्स सांगितलं की डायट केलं. मुलगी वाचली आणि त्याच्यानंतर आम्ही व्हेंटिलेटर वापरायला. तुम्ही जेव्हा ग्रामीण भागात जाऊन काम करतो तेव्हा मी तुमच्याकडे न्यूरोलॉजिस्ट म्हणून बघत नाही. आय एम अ प्रॉब्लेम सॉल्व्हर. Your problems I can solve, I will try and solve. सुरुवातीला मी गेलो 1-2 महिन्यात एक पेशंट आला, त्याच्यामध्ये त्याला कॅथेटर टाकलं होतं आणि ते कॅथेटर ब्लॉक झालं होतं. म्हणजे ते कॅथेटरही बाहेर येत नव्हतं, लघवी बाहेर येत नव्हती. पूर्ण त्याचं ब्लॅडर इथपर्यंत भरून गेलेलं होतं. आणि हे रात्री 3 वाजता. म्हातारी बाबाची 65 वर्षाची. ते आदिवासी म्हणून फार कंप्लेंट करत नव्हते. आपल्याकडे असतं तर खूप आरडाओरडा करून हॉस्पिटल डोक्यावर घेतलं. पहाटे 3 वाजता माझा मेडिकल ऑफिसर येतो, तो दादा ते ब्लॉक झालेलं आहे, काहीच होतं लागेल, तू कट करून पाहिलं म्हणा. हो कट करून मी पाहिलं तरी येत नाही. काय करायचं. त्याला जवळ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला पाठवलं असतं तर सकाळपर्यंत त्याच्याकडे कोणीच पाहिलं नसतं. आणि जेव्हा ब्लॅडर भरतं तेव्हा प्रचंड वेदना होतात. इनफॅक्ट टॉर्चर करायचं एक साधारण म्हणजे जर का तुम्ही ब्लॅडरमध्ये पाणी भरत गेले, बाहेर ते फुगवलं तर प्रचंड वेदना होतात. आणि टॉर्चरचं एक साधन म्हणून वापरलं. मी काय करू शकू. मी तर सर्जन नाही आहे. युजली सर्जन काहीतरी करतात त्याच्यावर, मी तर सर्जन नाही आहे. मग मी काय करावं विचार करायला लोक कसा सोडवू प्रॉब्लेम. मग मी गुगल उघडले ऑफिसमध्ये. मग गुगलमध्ये बघितलं की काय करायचं. मला एक 2-3 आयडियाज मिळाले. बेसिकली मला प्रॉब्लेम लक्षात आला की तो फुगा आहे, आत जो फुगा आहे जो धरून ठेवतो, तो फुगा मला फोडायचा बाहेर. मग काय करणार. आमच्याकडे अल्ट्रासाऊंड मशीन होतं, ते माझ्या मेडिकल ऑफिसरला बाजूला आणा सांगितलं. ते बघून मला दिसायला लागले की तो फ्लोट होतोय. त्याच्यावर एक तात्पुरता उपाय होता की वरून सुई टाकून आम्ही ते काढू शकतो लगे, पण तो तात्पुरताच राहिला असता. मला फुगा फोडायचा कसा, तर त्याला लांब सुई लागेल. आणि न्यूरोलॉजिस्ट म्हणून आम्ही लांब सुई वापरायला खूप आम्ही कन्व्हिनियंट असतं. आम्ही लंबर पंक्चर नावाची प्रोसिजर करतो, त्यासाठी लांब सुई वापरायला आम्हाला सवय असते. माझ्यासाठी जो सिम्पल प्रॉब्लेम होता की अल्ट्रासाऊंडमध्ये तो फुगा दिसतो, माझ्या हातात नीडल आहे, मला फक्त आत जाऊन तो फोडायचा, शरीराच्या आत जाऊन फोडायचा आहे. मला वाटतं फार सोपं असेल. म्हणून मी अल्ट्रासाऊंडचं त्याला माझ्या डॉक्टरला मेडिकल ऑफिसरला म्हणतो तो अल्ट्रासाऊंड ठेव, मी आता टाकतो फुटेल पट्टी. मग मी नीडल टाकली तर ती नीडल दिसे ना मला, कारण अल्ट्रासाऊंडसाठी तुमचा अँगल त्याला राईट अँगल पाहिजे तर ते टीप दिसणार तुम्हाला. दिसच नाही तर त्रासून गेलो. काय करतात तेवढं एकदम मला काहीतरी मुवमेंट होताना दिसते, छोटासा डॉट मूव्ह होत होता आणि तो डॉट म्हणजे त्या सुईचं टोक होतं आणि मला तो फुगा दिसत होता. आणि माझ्यासाठी तो हा सुई हा जयद्रथ मोमेंट होता. कट केली, नीडल पुढे गेली आणि तो फुगा फोडला आणि ते म्हातारे माणसाचं रिलीज झालं. मला आयुष्यात आजपर्यंत फुगा फोडल्यावर एवढं समाधान नव्हतं. अनेक असे प्रसंग येतात. आम्ही ग्रामीण भागात काम करताना सर्च एकदा सहल केली आणि आमच्या ट्रिपवर पूर्ण मधमाशांचा अटॅक झाला. तुम्ही कधी वाचलं असेल की मधमाशांनी लोक मरतात. आम्ही जवळपास 800 फूट खाली होतो जमिनीवरून, असे घर होती, त्या घरीच होतो आणि तिथे अटॅक झाला. अनंत लहान होता तेव्हा, सर्चला जॉईन झाल्यावर 6 महिन्यात लीग होत आहे. आणि नंतर मधमाशा थोड्या आपण खाली धरून बसून चालू जातील तर 4-5 मोठी मोहळ उठली होती. आपण जी साधी मधमाशी मारतो ती एवढी असते, रानटी मधमाशी ती एवढी लहान असते. आणि ते अटॅक करतच गेले. यानंतर माझ्या टी शर्ट खाली लपवून ठेवलं होतं. आम्ही पाण्यात बसलो होतो, गुडघ्यावर पाणी, त्याच्यामध्ये नदीतलं, त्याच्यात कसं तरी बसून स्वतःचं प्रोटेक्शन करतोय. माझं पूर्ण डोकं म्हणजे मधमाशीचं मोह झालाय. मी हलू शकत नव्हतं, कारण हल्लं की वरती मोठा घोळका होता, तो अटॅक करायचा माझ्यावर. 150 मधमाशा डोक्यावर बसलेल्या आणि स्टिंग करतायत आणि मी हलत होतो कारण अनंताला मला प्रोटेक्ट करायचं. माझ्या टी शर्ट खाली तो लपलेला आहे
आणि तो सगळ्या प्रकाराने घाबरून गेला होता, झोपून गेला होता माझ्या टी शर्टच्या आत आणि माझ्या कानात बदमाशी केली. मला हलण्याचा स्कोपच नव्हता, कारण हल्लं तर त्या परत अटॅक करायचा. मी फक्त कानाचं बंद करून मी म्हटलं गुदमरुती करायची परिणाम बसून राहिलो. बाकी सगळ्यांना इव्हॅक्युएट केलं गेलं. मला सगळ्यात जास्त त्रास झाला. मी ऑलमोस्ट डेथपर्यंत गेलो होतो, पण त्यातनं उपचार मिळून बाहेर आलो. तर मग हा जो अनुभव येऊन गेला की नियर डेथ एक्सपिरियन्स येऊन गेला, त्याच्यानंतर मी कधीतरी माझा निर्णय चेंज झाला का? मी म्हटलं का मी चला बॅकपॅक करा, चला अमेरिकेला. असं नाही झालं. तर असं का नाही झालं? तर मला जे करायचं होतं त्याच्या पुढे याची किंमत मला फारशी वाटत नाही. सोरेन कर्कगार्ड नावाचा एक फिलॉसॉफर आहे, त्याचं एक खूप सुंदर वाक्य आहे की फाइंड द ट्रूथ फॉर विच यू आर रेडी टू लिव्ह अँड डाय फॉर. जेव्हा मागे वळून बघतो तर आम्हाला का ती किंमत द्यावीशी वाटली? कारण ते आमच्यासाठी ट्रूथ होतं की ग्रामीण भागात आदिवासी आणि ग्रामीण लोकांची सेवा करावी आमच्यासाठी आमच्या आयुष्याचं ध्येय झालं होतं. त्याच्यासाठी येणारी किंमत आम्ही मोजत आहे. आयुष्यात कुठलेही निर्णय घेताना त्यासोबत किंमत द्यावी लागते. आपण किंमत द्यायला सगळे घाबरतो. आपल्याला दोन्ही गोष्टी हव्या असतात. किंमती नसते द्यायची आणि ते पाहिजे असतं सगळं, असं होत. छोट्या छोट्या गोष्टीची किंमत असते. आपण बघत नाही की इन्सिक्युरिटी किती असते. इथून आपण स्कूटी उचलून चौकात जायचं म्हटलं तरी त्याची किंमत असते. त्याच्यात एक डेथची रिस्क आहे, ऍक्सिडेंटची एक रिस्क असते. आपण स्कूटी जेव्हा उचलून चालवायला लागतो तेव्हा ती आपण रिस्क घेतलेली असते, कळत न कळत. आयुष्यात असे मोमेंट्स येतात तुम्हाला की त्याची किंमत द्यावी लागते. पण ज्या वस्तूसाठी तुम्ही किंमत देत आहात ती जर का वस्तू फार महत्वाची असेल तर किंमतीला तसा फारसा वाचू होतो. गडचिरोलीत आम्ही जेव्हा सेवा देतो तेव्हा आम्ही सेवा देतो, पण त्याच्या मनाने आम्हाला भरभरून मिळतो पण आहे. आज 7 वर्ष झाले आम्हाला गडचिरोलीत काम. विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता आहे. घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. गडचिरोलीमध्ये काम करताना घेणारे आणि देणारे हे द्वैत संपून गेले. धन्यवाद. थँक्यू सो मच योगेश काका. खरंच आपण सगळे किती भारावून गेलो आहोत. खरं तर अमेरिकेत त्यांच्याकरता सर्व सिच्युएशन्स फेवरेबल होत्या. खूप अपॉर्च्युनिटीज, एन्करेजमेंट, फायनान्शियल सपोर्ट, रेफरन्सेस, बेसिक फॅसिलिटीज, रिसर्चर्सला मान, पेटंट्सचे चान्सेस, सगळं. पण ते सगळं मागे टाकून अगदी विरोधाभासी जगात तुम्ही आयुष्य निवडलं आणि त्याचं खरंच चीजही येतं. प्रॉब्लेम सेंट्रिक होण्यापेक्षा सोल्युशन सेंट्रिक विचार करून समस्यांवर मात करता येईल हा किती मोठा आणि योग्य विचार आहे. तुम्ही जे म्हणालात स्वतःला समजून घेणे हे जीवनातले सर्वात मोठे शिक्षण आहे. हेच तर आपल्या सगळ्यांना जमणं किती कठीण आहे. आमच्या तरुण पिढीच्या मनात हा विचार यायला हवा की माझ्या देशाचे प्रॉब्लेम्स, इश्यूज हे माझेही प्रॉब्लेम्स आहेत. फक्त आमची तरुण पिढी नाही तर सर्वांसाठीच खरंच तुम्ही अगदी आदर्श आहात. जर का कोणाला काही प्रश्न असतील तर मंचावरती येऊन विचारू शकतो. माझा एक प्रश्न आहे की तुमच्या या स्वभावामुळे तुम्ही शिक्षण घेत असताना MBBSला मला भरपूर प्रमाणात रॅगिंग झालं का? खूपच प्रॅक्टिकल प्रश्न आहे, पण माझ्या नशिबाने नाही झालं. त्याचं एक कारण म्हणजे मी नागपुरातच राहायचो. त्याच्यामुळे माझ्यासाठी एकच मुख्य असायचं की कॉलेज संपलं की लपून छपून आपली स्कूटर शोधायची आणि गायब होऊन जायचं. तर ते मी सांगू शकलो. दुसरा माझा एक भाऊ तिथे सिनियर होता, त्याच्यामुळे माझं रक्षण झालं. त्याच्यामुळे त्या अनुभवातून मी अजून गेलेलो नाही. सर मला असं विचारायचं की ॲज अ यंगस्टर आपल्याला खूप वाटतं की मी असं करावं, मी खूप काय करावं. असे मोठे मोठे ड्रीम्स आपण बघून पाहतो आणि जेव्हा आपण आपल्या पॅरेंट्ससोबत त्या गोष्टीसोबत डिस्कस करतो कधी कधी होऊ शकतो की नाही तुला असं आता मला असं वाटतं की तू याच्याकडेच लक्ष द्यावं. पण तेव्हा असं वाटतं की आता हे डोक्यात आल्यानंतर निघून जाईल असं मला वाटतं. त्यावेळेस आपण पॅरेंट्स आणि आपली सोसायटी आपल्याला प्रेशर टाकतो किंवा त्यांना बघून आपण तो डिसिजन पोस्टपोन करून देतो, स्किप करून टाकतो. तर मला असं वाटतं की ते नाही व्हायला पाहिजे. मी त्यावेळेस करायला पाहिजे.
पण ते कधीच मी केलं नाही. फक्त मला वाटत आहे आणि तसा विचार करतो. तर अशा वेळेस मी काय करायला पाहिजे? तर त्याचं एक असतं की ते किती तीव्रतेने वाटतं आणि मी असं नाही तर मी वाट पाहून परत करायला तयार आहे का. म्हणजे अमेरिकेत आम्ही गेलो तर 3 वर्षाची आणि वाट पाहावं लागली ते आमच्या टेस्ट होतं. आम्ही कदाचित आमचा निर्णय ठरवू शकलो. तर ते तीव्रतेने वाटणं हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरं आज आपल्याला लक्षात यायला पाहिजे की पेरेंट आणि स्टुडंट्स किंवा पेरेंट आणि चाइल्ड याच्यावर खूप जास्ती कल्चरल डिफरन्स आलेला आहे. की एक इमॅजिन करा की आपल्या सगळ्यांचे खापर पणजोबा मोस्ट लाईकली ते शेतकरी असतील आणि त्यांचे खापर पणजोबा हे शेतकरी असतील. ते दोघं शांतपणे बसले तर बाजूबाजूला त्याच्यामध्ये छान डायलॉग होऊ शकतो. बरोबर. आज माझे वडील आणि मी जेव्हा बसतो, माझे वडील बँकिंग क्षेत्रात आहे, त्यांना मला काही फारसं कळत नाही. मी काहीतरी इम्युनॉलॉजी किंवा पब्लिक हेल्थ बोलायला लागलो तर त्यांना चॅलेंजिंग होतं आणि मी आणि माझा मुलगा याच्यात ते अंतर अजून वाढणार आहे. आणि असं काय झालं तर आपण हे विसरतोय की जग हे का बदलतं. युजली जेव्हा प्रॉब्लेम्स काय येतात, कारण आमच्या लहानपणी आम्ही असं केलं होतं आणि हा आनंदाशी डील करताना आम्हाला हा प्रश्न नेहमी येतो की आमच्या लहानपणी आम्ही असा अभ्यास करायचो. आणि पण तुमच्या लहानपणीचे तुम्ही आता नाही आहात आणि तो काय आता नाही आहे हे आपण विसरून जातो. काळ हा नेहमी पुढे जातो. आपण सगळे स्पेस टाईम कंटिन्यूमध्ये राहतो. स्पेस ही चेंज होत असते आपल्या आजूबाजूची. मी नेहमी पराकडे येताना नेहमी विसरून जातो रस्ता, कारण इतकी स्पेस चेंज होते की मला ती ब्रेनमध्ये फ्यूज नाही राहत आणि टाईममध्ये काळ बदलतो. आणि गेल्या एक 50 वर्षात या टेक्नॉलॉजीमुळे प्रचंड झपाट्याने हा बदल झालेला आहे. आणि माझे खापर पणजोबा त्यांचे खापर पणजोबामध्ये काहीच फरक नव्हता. मी आणि माझ्या नात्यामध्ये प्रचंड फरक राहणार आहे की आम्ही कम्युनिकेशन तरी करू शकू का इथपर्यंत झाले. तर ही रियालिटी. तर याच्यात आपल्या पालकांना तू तुझी आयडिया पटवून सांगू शकतो का आणि ते रिस्क किती घ्यायला तयार आहे त्याच्यावर अवलंबून. पालकांना आपल्या मुलाचं वाईट व्हावं असं कुठल्याच पालकांना सहसा वाटत नाही. त्यांना फक्त भीती असते की तुझ्या वयात तुझे निर्णय घेतोय ते तू नीट घेऊ शकतोय का. ते कसं प्रयत्न करतात ते त्यांचा अनुभव लावून ते ठरवायचा प्रयत्न करतात. तर याच्यामध्ये फॅलेसी अशी असते की अनुभव म्हणजे त्यांचा जुन्या काळाचा अनुभव आहे, तो आजच्या काळात चालेल की नाही हा प्रश्न असतो. त्यातले काही ठोक आहे बरोबर असतात. जगाचा जो त्यांना जगात जगून त्यांना जे शिक्षण झालेलं असतं त्यांनी ते बऱ्यापैकी तुम्हाला रस्ता दाखवू शकतात. पण याच्यामध्ये डिसएग्रीमेंट्स राहू शकतात. मी म्हणेन की त्याची जबाबदारी पेरेंट्सवर टाकण्याची स्वतःवर घ्यावी की मला ती आयडिया पक्की आहे तर मग ती माझ्या मनावर करून राहायला पाहिजे. आज नाही तर 5 वर्ष नाही, 5 वर्षांनी तर 10 वर्ष करून टाका. आपोआप गंमत करतोय ते स्वतःला प्रश्न विचारून की स्वतःला प्रश्न मी जे करतोय ते बरोबर करतोय का, काय करतोय हे योग्य आहे का, ते विचारण्याची सवय स्वतःला आपण लावावी लागते. त्याच्याशिवाय नाही येत. एक मला फायदा झाला की विज्ञानात मी काम केलं, रिसर्चमध्ये काम केलं. रिसर्चमध्ये मी प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारतो आणि त्याच्यामुळे ती विचारायची सवय लागली आणि एक थोडीशी मॅच्युरिटी यायला लागली. वयाप्रमाणे झाडा 30च्या नंतर जास्त मॅच्युरिटी येते. त्यानंतर मग या विचारांचं मंथन होऊन राहिलं आणि त्याच्या मागचा फोर्स हा होता की मला कॉमन सगळे लोक जे करतात ते नाही करायचं. हा त्याच्या मागची ड्राईव्ह आहे. मग ते वेगळं करायचं असेल तर विचार करावा लागेल. जे योग्य करतोय का विचार करावा लागेल. पण सगळ्यांमध्ये क्षमता आहे. मला असं म्हणायचं की आपण तिला ओपन नाही होऊ देत, आपण तिला प्रश्न नाही विचारू देत स्वतः. कारण असं होतं की आपण डे टू डे लाईफमध्ये बिझी होऊन जातो. त्यातनं बाहेर येऊन हा प्रश्न स्वतःला विचारत राहणं आणि म्हणजे काय हा प्रश्न विचारत राहणं हे खूप महत्त्वाचं. जसं शिक्षण याच्यावर एवढं विचार करण्याची मला कधी गरज नव्हती पडली. माझ्यासाठी माझं शिक्षण खूप सरळ प्रक्रिया होती, कारण मला कुठे जायचं आहे माहिती होतं. तर त्याच्यामुळे गोल माहीत असलं आणि तुम्हाला प्रश्न स्वतःला विचारायची क्षमता असेल तर ह्या 2 गोष्टी साधू शकतात. तर त्याच्यावर मला एक दुसरं मुलांना सांगावं असं वाटतं की आपल्याला गोल सेंट्रिझम खूप महत्त्वाचं असतं. आपल्याकडे काय आहे की पाथ सेंट्रिझम खूप जास्त असतं मुलांमध्ये. म्हणजे जेव्हा मुलं थोडंसं मी तुमच्या प्रश्नापासून हे करतोय डायग्रेशन घेतोय पण मुलांना कामात येईल म्हणून मी सांगतोय की सहसा प्रश्न असा विचारला जातो की मी इंजिनिअरिंग करू की डॉक्टर करू. मी त्यांना प्रश्न विचारतो मी विमान घेऊ की जहाज घेऊ. तर पहिला प्रश्न जितका ॲब्सर्ड आहे किंवा माझा प्रश्न जितका ॲब्सर्ड आहे तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा जास्ती पहिला त्यांनी विचारलेला प्रश्न ॲब्सर्ड आहे. मग ते मग मी त्यांना विचारतो की हा मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही मला काय विचारा. ते म्हणतात तुला कुठे जायचं आहे. मग मी तुला तोच विचारतो तुला कुठे जायचं. त्याच्यामुळे गोल सेंट्रिझम असेल की मला कुठेतरी जायचं आहे तर त्याच्या मागची शक्ती आपोआप येते. त्याच्यात अडथळे आले प्रश्न विचारायची सवय लावली ती येऊ शकते.
म्हणजे असं नाही की प्रत्येक माणसामध्ये ते इनबिल्ट आहे, त्याला फक्त ते एक्सप्रेस करायची सवयची संधी मिळायला पाहिजे आणि ते करायला पाहिजे. मी असं ठरवतो की प्रत्येक गोष्ट मी माझ्यावर घेतो. जसं मी यालाही सांगताना की तुझी जबाबदारी म्हणून समज, तर माझ्या जीवनाची जबाबदारी मीच घेऊ शकतो, बाकी कोणी घेऊ नाही शकत. तसं काय प्रत्येकाला संधी मिळायला पाहिजे पेक्षा ती मिळत असते त्याची कधी घ्यायची. हां, तर त्याच्यावर मी जास्ती भर दे. कारण सांगितलं कधी कधी कंडिशन्स चेंज होतात. कंडिशन पूर्वीच्या काही तुमच्या काही कंडिशन्स कठीण असायच्या, कारण तुम्हाला खूप जास्ती इकडे तिकडे जायला स्कोप नसायचा. टिपिकल स्टोरी तुमच्या काळात काय असायची की लग्न आहे बहिणींचे, 4 बहिणी आहेत, 5 बहिणी आहे, लग्न आहे, मग तो भाऊ तो बसला काय, त्याला इंजिनिअरिंग करायचं तरी त्याला जमायचं नाही, पैसे नसायचे. पण आजच्या तरुणांना ते नाही आहे. आजच्या तरुणांना ते त्यांनी खूप प्रयत्न केला तरी ते उपाशी नाही म्हणू शकणार असं मला वाटतं. तर त्यांनी त्या लॅटिट्यूडचा फायदा घ्यावा आणि जी गोष्ट त्यांना गोल म्हणून वाटते की मला आयुष्यातही माझ्यासाठी ध्येय आहे, त्याच्यासाठी किंमत द्यायची तयारी ठरवावी. बिना किंमतीचं काही मिळत. आणि थोडंसं मध्यमवर्गीय विचार असा असतो की ठीक आहे रे 1 वर्ष दे, आपल्याला खूप वाईट वाटतं 1 वर्ष वाया गेलं. कधीतरी 1 वर्ष ब्रेक घेतला म्हटलं की बापरे काय झालं त्याचं. माझ्या वयातला मी जो निर्णय घेतला की पब्लिक हेल्थमध्ये काम करायचं, तो वयाच्या 37व्या वर्षी घेतला. कारण मी आयुष्याकडे असं कधी पाहिलं नाही की अरे 1 वर्ष वाया गेला तर कसं तरी वाया काही झालं नसतं. तर तुम्ही जागरूक असाल तर 1 वर्ष 1 क्षणी वाया जात नाही तुमच्या आयुष्यात. तो विचार महत्वाचा आहे, वाया जात नाही. वाया नाही जात, पण त्याचा उपयोगही करायला पाहिजे. नुसतं टीव्ही समोर मी बघून बसतोय तर माझं वेगवेगळे शिक्षण होणार आहे. सर या पूर्ण प्रवासामध्ये मला आध्यात्मिक अनुभूती झाली आहे. तुमचा प्रश्न परत सांग. या पूर्ण प्रवासामध्ये मला आध्यात्मिक अनुभूती झाली. आध्यात्मिक अनुभूती म्हणजे तुम्ही काय म्हणता? तो विश्वास कशावरती होता बरं. तर माझा विश्वास छान आहे प्रश्न. खरं तर याचं जे पूर्ण बेसिस आहे, हे काम जे करतं त्याचं पूर्ण बेसिसच आध्यात्मिक आहे. आणि आध्यात्मिक म्हणजे काय, तर अगदी मी सोप्या मराठीत तोडफोड करून सांगायचं तर आधी आत्मा असं काय. आधी आत्मा, आत्मा म्हणजे काय की माझ्या जे चांगलं तत्व आहे, प्राणतत्व आहे ते आहे, तर ते समजून घेणं म्हणजेच अध्यात्म. किंवा अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माझा जो देव आहे तोच तुमच्यामध्ये आहे. तुम्ही आपण दोघेही एकाच ॲटम आणि मॉलिक्यूलचं बनलेलो आहे. ही जेव्हा भावना येणं आणि ही क्षणोक्षणी येणं ना अध्यात्म. संत लोकांना ही भावना ही ट्रिक चाललेली असते. देव हा दुसरा प्रश्न त्यात निर्माण होतो, त्याच्यावर मी नंतर काहीतरी बोलेल. पण आध्यात्मिक बैठक असल्याशिवाय अशी कामं करता येणं शक्य नाही. आणि अध्यात्म म्हणजे हाच की माझी जबाबदारी काय आहे आणि जो समोरच्यामध्ये जो देव आहे तोच माझ्यामध्ये देव आहे. जेव्हा पेशंट पाहतो तेव्हा तो काही त्रयस्थ नाही आहे, तो माझंच रूप आहे, तो वेगळ्या याने येऊन बसलेला आहे. तेव्हा मला देवळात जायची मला गरज नाही पडत. मला माझ्यासाठी तो माझा देवच माझ्याकडे रोज येतो, माझ्यासमोर बसतो, मला प्रॉब्लेम सांगतो आणि माझ्याकडनं संकट लिहून घेतो. आता ही भावना आहे, ही भावना कुठे आहे, बाहेर नाही, ही माझ्या आत आहे. आणि ती भावना कशी ठेवली तर मला फायदा होतो, भावना नाही ठेवली तर मला त्याचा भाव नाही मिळत. त्याचा भाव मिळायचा असेल तर ती भावना आज निर्माण केली गेली पाहिजे. आणि ती कोण करेल तर स्वतःच करावं. ती कशी करावं लागते तर प्रॅक्टिसने करावं. मगाशी सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे यक्ष प्रश्न होता युधिष्ठिराने दुसऱ्याला एक सगळ्यात मोठा लाभ कोणता आरोग्य. म्हणजे आरोग्याचा ही जी डिग्री आपण घेतो, जी काय असेल तुम्ही जे फीस म्हणले, त्या डिग्रीचा आणि आरोग्याचा काही संबंध आहे का? काही संबंध नाही. कारण आरोग्याला आयुर्वेदातलं शब्द आहे स्वास्थ्य. स्वास्थ्य म्हणजे काय, स्वस्थ या शब्दाचं ती परिणिती आहे. स्वस्थ म्हणजे काय, स्वच्या स्थितीत मी राहणार. त्याच्यामुळे आरोग्य ही फक्त डॉक्टरची जबाबदारी नाही, आरोग्य ही व्यक्तीची जबाबदारी. माझं आरोग्य ही माझी जबाबदारी. आपण काय करतो, आपण एक पेड वर्कर तयार केलं त्याच्यासाठी आणि सांगितलं की माझी जबाबदारी. तुम्ही थोडीशी अतिशयोक्ती करतोय. काही सर्जरी करायची असेल तर ते जर डॉक्टर चालणार नाही, डॉक्टर वाया देशपांडे मला ते क्लॅरिफाय करणं खूप आवश्यक आहे. पण आरोग्य खरं असं झालेलं आहे की आरोग्य आपण ही दुसऱ्याची जबाबदारी केली. ग्रामीण भागामध्ये आरोग्य ही सरकारची जबाबदारी झालेली आहे आणि शहरी भागामध्ये माझं आरोग्य ही डॉक्टरची जबाबदारी झालेली आहे. याच्यात हे फार धोकादायक आहे. मग गांधीजींनी एक शब्द दिला स्वराज्य. बरेच लोक कन्फ्युज करतात की स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य. स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य नाही. स्वराज्य म्हणजे माझं माझ्यावरच राज्य. माझं राज्य म्हणजे काय, मी काय खाईल ते मी बघून खातोय, मी काय बोलेल ते मी बघून बोलतोय, मी जी कृती करतोय ते मी त्याच्यावर लक्ष ठेवून करतोय, माझ्या कंट्रोलमध्ये ठेवून करतोय.
आपला कंट्रोल राहतो का समोर एवढं ढीकभर गुलाबजाम दिसल्यावर? नाही ना. मग आरोग्य ही खरं तर तेही गंमत आहे. जिथे आरोग्य संपतं तिथे डॉक्टर सुरुवात होतो. आणि आपण आपल्या आरोग्याची जबाबदारी कोणाला दिली आहे? थोडीशी अतिशयोक्ती करतो त्याच्यात. जिथे सुरक्षा संपते तिथे चोर सुरुवात होतो आणि आपली जबाबदारी आपण सुरक्षेची चोरावर दिली आहे. मी कंपनीमध्ये सांगण्यामागचा उद्देश हाच की आरोग्य ही स्वतःची जबाबदारी. आपण डिग्रीमध्ये वेगवेगळे स्पेशलिस्ट आपल्याला लागतात. आज काय झालंय की आज विज्ञानाच्या मदतीने आपण अनेक अचाट गोष्टी करायला लागतो. पूर्वी इतकं जगू नाही शकत. तुम्हाला गमत सांगतो की जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात जन्मलेला व्यक्ती 32 वर्ष जगणं अपेक्षित होतं. 32 वर्ष जगायचं सरासरी. आज भारतातला व्यक्ती 69 वर्ष जगतो. 70 वर्षात आयुष्यमान दुप्पट होणं हे माणसाच्या इतिहासात कधी झालेलं. आणि याचं एक प्रमुख कारण आरोग्यशास्त्र. पण आता जे क्रॉनिक प्रॉब्लेम समोर यायला लागले, डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, बऱ्यापैकी आपण स्वतःहून ओढवलेले आहे. म्हणजे सारखा ताण तणाव घेणं. भारतीय लोकांचं एक दुसरं ऑक्युपेशन असतं. काय करता तुम्ही ते टेन्शन घेतो. ग्रामीण भागात महिलांना खूप असतं की त्यांचं ऑक्युपेशन म्हणजे काय ते टेन्शन घेणं. काही नाही झालं म्हणजे काही होत नाही तरी यांनाच टेन्शन येते. आता तुम्हाला टेन्शन येणार तर तुमचं ब्लड प्रेशर वाढणार, टेन्शन येणार तुमची शुगर वाढणार. त्याच्यावर ते डॉक्टर अभय बंगांचा माझा शास्त्रीय हृदयरोग हे पुस्तक तुम्ही सजेस्ट कराल? तुम्ही सजेस्ट करा. मला असं म्हणायचं आहे की प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याकडे स्वतःची जबाबदारी म्हणून पाहिलं तर बाहेरचं. आणि त्याच्यासाठी योग्य टेक्निकल हिंट्स लागतात. तुम्हाला व्यायाम करायचं ते योग्य पद्धतीने कसं करू ते टेक्निकल हिंट्स असतात त्या सांभाळावं लागतात. आज काय खाऊ हा प्रश्न कदाचित 200 वर्षापूर्वी शेतकऱ्याला पडत नसेल. आज काय खाऊ हे सुद्धा आपल्याला विचार करावा लागतं. काय खावं हे सुद्धा मुलांना शिकवावं लागतं. तेव्हा जंक फूड खाऊ नको. जग हे खूप कॉम्प्लेक्स होत चाललं. त्याच्यामुळे साऱ्या साऱ्या गोष्टी त्याला शिकवावं लागू नये. तसंच माणूस गाढव असतो. कारण ते जन्माला आल्यापासून 18 वर्षापर्यंत त्याला डोकंच येत नाही. बकरीचं पिल्लू झालं लगेच दुसऱ्या क्षणापासून ते चालायला लागतं. त्याचं आता हे शिकवावं लागतं की काय खाऊ काय खाऊ नये. कारण त्याचं हे कारण असं झालं की विविधता खूप आली. ऑप्शन ते ऑप्शन आले तर त्याच्यापासून स्वतःला प्रोटेक्ट करणे करायला पाहिजे. आपण जेव्हा अन्न खातो तर आनंद म्हणून अन्न खातो. जयश्री भंडारकर इथे न्यूट्रिशनिस्ट आहेत. ते MD ला असताना त्यांनी मला एक वाक्य सांगितलं ते आधी माझ्या डोक्यावर बोलू नये. त्यांनी सांगितलं की अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकारी. आपल्यापैकी कोणी बघतो का या भावनेने जेव्हा अन्न समोर येतं त्याच्याकडे? गौतम बुद्ध म्हणतात की कसं जेवा तर बाजूला एक प्रेत पडलेला त्याच्या बाजूला बसून मी जेवतोय असं जेवा.